शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममाल व्यालबद्धोदरैश्च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यो नमो नमः। श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः। त्या जगन्मातेची प्रार्थना म्हणूया। माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा, तेणी की नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा। लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य, याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त। सर्वस्व तूच अमुचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजे न नाते। वाटो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिसी मम चोदनामी। तू माय एक करिसी मम चोदनामी। हे ललिता सहस्रनामाचं हे अवघड असं अर्थ सांगण्याचा शिवधनुष्य घेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। आतापर्यंत आपण 45 श्लोक आणि 151 नाम सहस्रनामावली मधली त्यांचा अभ्यास केलेला आहे, त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण आता आज श्लोक क्रमांक 46 कडे जाणार आहोत। म्हणजे 46 श्लोकामध्ये जी नामं आहेत त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। 46वा श्लोक असा आहे। निष्कारणा निष्कलंका निरुपाधीर निरीश्वरा, निरागा रागमथनी निर्मदा मदनाशिनी। पहिलं नाम जे आहे 152 नंबरचं ते आहे निष्कारणा। आता आपल्याला निष्कारणा म्हटल्यावरती निष्कारण म्हणजे काहीतरी काही कारण नाही, उगीच असा अर्थ वाटतो। पण इथं असा निष्कारणा नाहीये, तर कसं आहे म्हणजे इथं आपल्या अंतर्यामामधल्या आत्म्याचा आपण विचार करायचा। कारण ही जी ललितांबिका देवी आहे, ही जी आहे ही विश्वाच्या पलीकडे आहे आणि हे विश्व संपूर्ण तिच्यापासून अवतरलेलं आहे। कारण तिच्यापासूनच म्हणजे इव्हन ब्रह्मा विष्णू महेश यांचं कार्य सुद्धा याचीच शक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीये। त्यामुळं तिच्यापासूनच सगळ्या विश्वाचा कारभार नियंत्रण केलं जात आहे। आणि म्हणून आपण सुद्धा आपल्यातल्या समजा आत्मा जर निघून गेला तर आपण सुद्धा चेतनाहीन बनतो। म्हणून इथं तो आत्म्याचा विचार कराय, कारण तो जीवाचा स्वामी आहे, इंद्रियांचा स्वामी आहे आणि त्याचा निर्माता कोण आहे, त्याचा नियंत्रक कोण आहे हे आपल्याला माहिती नाहीये। आपल्याला माहिती आहे का की बाबा ह्या आत्मा हाच आपल्या शरीरामध्ये आणून बसवतोय किंवा तो नियंत्रण करतोय हे आपल्याला, पण ते आपल्याला ओळखायचं आहे आणि ज्याद्वारे आपल्याला ओळखता येईल ते करणं म्हणजेच या भगवती देवीची आराधना करणं आहे। आणि श्री शिखरामध्ये कर्णानंद विग्रहे असे संबोधित तिला या इथं बोलवलं आहे। त्यामुळे विश्वाच्या प्रकटीकरणासाठी आनंदाचं प्राथमिक बाब जी कोण आहे तर ती म्हणजे ललिता अंबिका आहे। म्हणजे तीच विश्वाचं कारण आहे। त्यामुळं जर सर्व विश्वाचं कारण आहे तर तिच्यासाठी कोणतंही कारण असणारच नाहीये, कारण तीच कारण आहे, तीच कारणभूत आहे सगळ्यासाठी। मग तिला दुसरं कारण असायचं कारणच नाहीये। म्हणजे तिच्यासाठी निष्कारणा हा जो शब्द वापरला गेला आहे
की तिच्यासाठी कोणतंही कारण नाहीये, कारण तीच मुळात सगळ्याला कारणीभूत आहे. म्हणजे ती कारणीभूत नाहीये अशी कोणतीच गोष्ट नाहीये, असा अर्थ इथं थोडासा अभिप्रेत असलेला दिसतो. कारण का, तर ती सर्व श्रेष्ठ आहे आणि त्यामुळं आपल्याला म्हणजे जगाचं कारण करणारीच अशी ती आहे. जगाचं म्हणजे सगळं नियंत्रण करणारी अशी ती आहे. म्हणजे ती सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे ती निष्कारण ती आहे असं म्हणणंच आपण शक्य नाहीये. सगळ्याला कारणीभूतच ती आहे असंच आपल्याला म्हणावं लागतंय. हे तिचं 152 नाव. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे निष्कलंका. आपल्याला माहितीये की समजा एखादी गोष्ट वाईट घडली, काहीतरी त्यांच्या हातनं एखादा गुन्हा घडला, तर आपण म्हणतो काय उगीच कलंक लागला बघा आम्हाला आणि त्रास झाला वगैरे असं आपण म्हणत असतो. इथं निष्कलंका. आता ती निष्कलंक आहे म्हणजे तिला कलंक असणं शक्य आहे का? ती जर सगळं विश्वाचं नियंत्रण करते तर तिला कलंक असणार आहे? म्हणजे कलंक नसलेली म्हणून ती निष्कलंका, कलंक रहित. आता इथं कलंक म्हणजे डाग असा अर्थ सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे तिच्या कर्तृत्वाला, तिच्या कार्याला कोणताही डाग नाही आहे. कारण काय, तर ती जे कृती करणार आहे, जे जे कार्य करणार आहे, ती सगळ्या पापांपासून दूरच असणार आहे आणि पापरहित आहे. ईशोपदामध्ये याचा उल्लेख केला गेलेला आहे आणि ती आपल्याला सुद्धा तोच संदेश देते की तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या पापांपासून दूर राहायचा प्रयत्न करा, निष्कलंक राहायचा प्रयत्न करा. शक्यतो आपण म्हणतो ना की आपण सद्वर्तनी राहायला पाहिजे, सदाचारी राहायला पाहिजे. म्हणजे आपण सुद्धा तसाच प्रयत्न, तिच्यासारखं म्हणजे तिच्यासारखं ती एकटीच आहे, एकमेव आहे, पण तिच्यातले जे चांगले गुण आहेत ते घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. डाग नसलेला ब्रह्म म्हणजे आता ती आपल्या आत्म्यामध्ये जेव्हा ती वास करते तेव्हा काय, तर ते डाग नसणारे ब्रह्माचं वर्णन करणं हे उपनिषदांमध्ये एकदा केलं गेलेलं आहे आणि त्याचा अर्थ त्यांनी शुद्ध असा घेतलेला आहे. शुद्ध आहे आणि अशुद्ध आहे. आता इथं शुद्ध म्हणजे काय, शुद्ध म्हणजे जे पापापासनं विथ आहे, म्हणजे पापापासनं दूर आहे असं ते, म्हणजे त्याला त्यांनी निष्कलंक असं म्हटलेलं आहे. आणि आणखीन एक आहे की आपण जग, आपल्यामध्ये राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, सगळे विकार, सगळं आपण आहोत. आपल्यामध्ये सगळं असे जे साधक लोक आहेत ज्यांनीच आपण सगळ्या ह्या विकारांनी मारलेला असतो आणि म्हणून आपण ब्रह्म म्हणजे काय आहे हे जाणू शकत नाही. नैतिक अनैतिक कृत्य आपल्याकडनं घडू शकतात. त्यामुळं जी चांगली कृत्य घडतील त्याची बक्षीस आपल्याला तीच ललितांबिका देते आणि जी दुर्वर्तन आपल्याकडनं होईल, जी चांगलं कृत्य होणार नाही, अनैतिक कृत्य होतील, त्याची शिक्षा सुद्धा हीच ललितांबिका आपल्याला देते. म्हणूनच आपण निष्कलंक राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे इथं आपल्याला हे तिच्या हा गुण आपण म्हणजे षड्रिपूत पासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा गुण तिच्याकडनं आपण घ्यायचा आहे. तिचा हा गुण सांगण्याचं कारणच ते आहे की अशी जर ही ललितांबिका आपल्याला जी एक आई म्हणून, जगत माता म्हणून लाभलेली आहे, तर तिचे ते गुण सुद्धा आपल्याकडं आपण प्रयत्न केला पाहिजे मिळवण्याचा. हाच मतितार्थ ह्या नामामध्ये असावा असं वाटतंय. पुढचं जे नाव आहे निरुपाधी. आता उपाधी आपण म्हणतो ना, त्यांना उपाधी आहे म्हणजे काय आहे की ते परमपूज्य आहे, असे एखादी उपाधी त्यांना ते सर्वसाठी. एखादे चांगले ऋषी असतील तर ते ब्रह्मर्षी ही उपाधी असते, म्हणजे त्यांच्या नावाच्या पाठीमागं. आता जसं पद्मश्री, पद्मभूषण ह्या त्यांना एक प्रकारच्या लेबल दिली जातात की त्यांच्या त्या कार्यामुळं. तसं ही कशी आहे, उपाधी शिवाय निरुपाधी, तिला कोणतीही उपाधी नाही. इथं त्या उपाधी या शब्दाचा अर्थ मर्यादा नाहीये, कारण तिचं कार्यच एवढं अमर्याद आहे की तिला मर्यादाच नाही. तिला कशी उपाधी असेल कोणती, ती अमर्याद तिचं कार्य आहे. म्हणजे तिची जी विरागी वृत्ती आहे ती आपल्यासाठी योग्य आहे. म्हणजे ती इतकी विरागी आहे, तिला कुठल्याच ह्याचं बंधन तिला नाहीये. ती सगळ्यापेक्षा वेगळी आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वव्यापी आहे. इथं त्यामुळे निरुपाधी त्या शब्दामध्ये आणखीन एक गोष्ट आहे. नि म्हणजे नाही हे आपल्याला माहिती आहे, उप म्हणजे जवळ आणि आधी म्हणजे तिचे गुणधर्म, असा पण शब्दफोड त्यांनी काही ठिकाणी केलेला आहे. निर, उप आणि आधी. निरुपाधी म्हणजे जवळ असणं
गुणधर्म असणं म्हणजे उपाधीमुळे अमर्याद गोष्ट तिच्याकडे आहेत, मर्यादित तिला नाहीच आहे, ती मर्यादित दिसते आपल्याला, पण ती अमर्यादित अशा गुणांनी युक्ती आहे. म्हणजे एखाद्याकडं तो गुणधर्म नाही, पण ते त्याच्यावर लादणं ही त्याची उपाधी असते. आपण उपाधी कोणाला जेव्हा त्यांचं कार्य बघतो आणि त्यांच्यावर आपण ते लादून टाकतो की नाही नाही हा माणूस आहे ना, हा सर या उपाधीसाठी, आता आपण बीएडचं एक सर्टिफिकेट मिळालं किंवा एमफिलचं एखादं सर्टिफिकेट मिळालं की ते सर झाले, आपण त्यांना सर ही उपाधी लावून टाकतो. पण तो माणूस तेवढा कॅपेबल असतोच का हो? प्रत्येक प्राध्यापक, प्रत्येक शिक्षक तेवढ्या कपॅसिटीचा असतो का? नाही. कधी कधी त्यांचं ज्ञान परीक्षेपुरतंच अवलंबून असतं. म्हणून इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तो जो गुणधर्म त्यांचे जे काही आहे ते त्यांच्यावर लादले जातात, त्यांना ती उपाधी लादली जाते. परंतु इथं आमच्या ह्या जगन्मातेला मात्र, या भवानी मातेला मात्र कोणतीही उपाधी नाही, तिची वृत्तीच इतकी विरागी आहे की ती सगळ्यांवर फक्त प्रेमच करू शकते. इथं त्यांनी आणखी एक उदाहरण असं सांगितलेलं आहे की समजा एखादं छानसं फुल आहे, जास्वंदाचं लाल भडक फुल आहे, आणि ते जर एखादं काचेच्या स्फटिक किंवा काच या पात्राजवळ ठेवलं तर आपल्याला काय दिसतं की काचेच्या पलीकडं म्हणजे काचेमध्ये आपल्याला त्या लाल रंगाचं, स्फटिकामधनं त्या फुलाचा लाल रंग त्या काचेला पण आलेला आहे असं दिसतं. मग ते म्हणजे काय होतं तर ते स्फटिक ते लाल रंग धारण करतं. प्रत्यक्षात ते काच किंवा ते स्फटिकाचं जे काय पात्र असेल त्याला लाल रंग आहे का? नाही. पण पलीकडे असणाऱ्या फुलाचा जो रंग आहे ते धारण करतं. म्हणून इथं त्यांनी आणखीन एक अशी गोष्ट सांगायचा प्रयत्न केलेला आहे की शिव आणि शक्ती ते एकत्र असले की ते म्हणजे ते स्फटिक आणि ते फुल एकत्रितपणे जेव्हा असतील तेव्हा लाल रंगाचे दिसणार आहेत. पण ते काचेचं भांड वेगळं काढलं आणि लाल जास्वंद वेगळा काढला तर दोन्हीही वेगवेगळे आहेत. पण तेच एकत्र केले तर मात्र आपल्याला दोन्हीही लाल रंगाचं, तांबड्या रंगाने भरलेलं असं आपल्याला दिसेल. म्हणून इथं शिव आणि शक्ती जर एकत्रित असतील तर त्यांचं कार्य हे आपल्याला बघायला मिळणार आहे. अन्यथा ते वेगवेगळे असतील तर ते रंगहीन असलेले दिसणार आहे. म्हणजे त्या फुलाला तो एकमेव रंग असणार आहे लाल, आणि त्या स्फटिकाला किंवा काचेला कुठलाही रंग असणार नाही. म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलंय. आणखी आपण जेव्हा ध्यान श्लोकाचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हिला लाल रंग सगळा आहे, म्हणजे ही लाल रंगाची देवता आहे असा उल्लेख आपल्याला होता. उगवत्या सूर्याचं तेज तिच्यामध्ये आहे. म्हणजे तसंच त्या दोघांमध्ये, शिव आणि शक्तीमध्ये हे दोन्हींचं एकत्रीकरण जेव्हा होतं तेव्हा तेज वाढीस लागतं आणि अरुण रंगाने ते दोघंही रंगून जातात. ही देखील त्यांची उपाधीच आहे, म्हणजे त्यांचा हा गुणधर्म आहे. त्यावेळेस त्यांची वृत्ती जी आहे ती जगाचं कल्याण करणे हीच आपल्याला बघायची मिळते. तिथं कुठलाही मर्यादा त्यांना असत नाही. म्हणून इथं तिला निरुपाधी आहे असा उल्लेख तिचा केला गेला आहे, असा काही ठिकाणी उल्लेख आहे. पुढचं 155 तिचं जे नाम आहे ते निरीश्वरा. आता निर आणि ईश्वर असे दोन शब्द आहेत. निर ईश्वरा आपण म्हणतो ना, ईश्वर म्हणजे शिव, याला पण बऱ्याच ठिकाणी ईश्वर असा उल्लेख केला गेलेला असतो. महादेवाचा बऱ्याच वेळेला ईश्वराची उपासना वगैरे असं म्हटलं जातं. तर इथं ती निर ईश्वरा असं म्हणताना नि म्हणजे नाही असा अर्थ नाहीये, तर ही सर्वोच्च अशी शासक आहे. म्हणजे ती सगळं जे ईश्वरी सत्ता आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या ईश्वरी सत्तेमुळं सगळं काही पालन पोषण, भरण पोषण, सगळ्या शासनाची म्हणजे जबाबदारी, नियंत्रण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आणि पण मागच्या एका श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की ललितांबा काय करते, एकेकाकडे एक एक काम देऊन टाकते आणि आपण साक्षी भावानं फक्त त्याच्याकडे बघती की आता वाराहीकडे तिने एक शक्ती देऊन टाकली, मंत्रिणांबाकडे एक शक्ती देऊन टाकली, असं एक एक देवतेकडे शक्ती देऊन टाकले आणि त्यांनी आपलं कार्य करत राहायचं आणि त्यांच्याद्वारे ती सगळ्या जगाचं भरण पोषण करून घेते. आणि इथं तिचं शासन करता असणारं जे एक तिचा गुण आहे तो आपल्या म्हणजे साक्षीदार म्हणून ती काम करते. आणि साक्षीदार महत्वाचा असतो. आपण बघतो जेव्हा एखादी वकिली केस वगैरे घडती चालू असते तर त्यावेळेस साक्षीदारांनी जर एखादी साक्ष योग्य प्रकारे दिली
तर कितीही मोठा म्हणजे गुन्हा त्यांच्यावर लादला गेलेला असला तरी साक्षीदारामुळं ते गुन्ह्यातनं सुटू शकतो आपण. तसं ही सुद्धा साक्षी भावनेनं तिचं चाललेलं कार्य सगळं बघत असती. म्हणून कारण ती स्वतः निर्माती आहे, सगळं निर्माण करणारी आहे, पालन पोषण पण करणारी आहे आणि विघटन पण करणारी आहे. तिच्यामध्ये त्या सगळ्या शक्ती आहेत. आणि म्हणून कारण ती स्वतः त्याच्यात भाग घेत नाही अशी ही ईश्वरी शक्ती आहे. यात तिच्या ब्रह्मस्वरूप असणाऱ्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन असलेलं दिसतं. म्हणजे सगुण रूप आणि निर्गुण रूप आपण जे नेहमी बघतोय, निर्गुण रूप की ती एखाद्या ठराविक आकारामध्ये नाहीये, पण ती निर्माण करताना निर्माती म्हणून तिचं कार्य चालू असतं, पालन पोषण करताना तेही कार्य तिचं चालू असतं. एखादी गोष्ट वाईट घडलेली असेल तर विघटन करून नाश करण्याचं कामही ती करत असती. पण तिथं ती प्रत्यक्षात नसती, तर ती साक्षी भावानं असती की बाकीच्यांच्याकडून ते कार्य करून घेण्याचा प्रयत्न करते. मग ती बाला म्हणून एक देवीचं नाव स्वरूप आपण बघितलं, त्या 9 देवींची नावं, नित्या देवीचं नाव आपण बघितलं, मागच्या काही श्लोकांमध्ये उल्लेख आलेले आहेत. तर हे सगळं ती त्यांच्याकडनं करून घेते. स्वतः काय खरं तर ती स्वतः एकटी सुद्धा सगळं हे करू शकणार असती, पण साक्षी भावानं ती राहती. ती कशामध्येही ती असत नाही, म्हणून तिचं वर्णन इथं निर्गुण स्वरूपामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं. अशी ती निर्गुण स्वरूप असलेली ईश्वरी आहे, म्हणून ती निरीश्वरी आहे असा उल्लेख तिचा केलेला आहे. आता याच्या पुढची जी तिची नावं आहेत 156 पासनं 195 नामं जी आहेत ते तिच्या निराकार म्हणजे आता जे सांगितलं निर्गुण रूप तिचं जे आहे निराकार रूप, ते निर्गुण निर्गुण रूपाची उपासना केल्याची फलप्राप्ती काय होणार आहे. म्हणजे आता तिचं रूप आपल्याला असं ती निरुपाधी आहे, निरीश्वरा आहे, निर्विकल्प आहे वगैरे असे आपल्याला सगळे तिचे गुणधर्म बघायला मिळाले. तिच्या उपाधी तिची कोणकोणते कशा प्रकारे ती आहेत ते आपल्यावर आशीर्वादात्मक देते हेही आपल्याला कळलं. आता तिची उपासना केल्यामुळं आपल्याला काय फल मिळणार आहे हे पुढच्या श्लोकांमध्ये चर्चा केलेली आहे. जे 156 ते 195 नावं जी तिची आहेत, आता आपण 155 नावापर्यंत आलो होतो. 156 नाव जे ती निरागा असं नाव आहे तिचं. तर त्या नावामध्ये म्हणजे 46व्या श्लोकाचं दुसरं चरण जे आहे त्या चरणापासून तिची आपल्या उपासकांनी केलेली जी उपासना आहे म्हणजे साधकांनी भक्तांनी त्याचं त्यांना काय फळ मिळणार आहे त्याबद्दल ती आता आपल्याला पुढच्या श्लोकांपासून सांगणार आहे, पुढच्या नामांपासून सांगणार आहे. निरागा आपल्याला राग म्हटलं की क्रोध म्हणजे राग असं आपल्याला सगळ्यांना माहिती, पण इथं राग म्हणजे क्रोध किंवा रागावणे असा अर्थ नाहीये. तर राग म्हणजे इच्छा, तर ती इच्छा रहित आहे. मग अशी पण आपण बघितलं होतं ती निरुपाधी आहे, निरेश्वरा आहे, म्हणजे सगळीकडे निर असे शब्द आलेले होते. म्हणून इथं सुद्धा निरागा आहे म्हणजे ती इच्छा रहित विरागी वृत्ती असलेली आहे अशी त्या देवीमध्ये वृत्ती आहे. आणि आपलं जे मन आहे आपल्या मनामध्ये म्हणजे आता साधकांच्या बद्दल थोडस बोलणार, कारण तो उपासकांनी जेव्हा उपासना करेल तेव्हा ती त्याला फळ देणार आहे. म्हणून इथं काय दिसतंय की मनाचे जे 4 विकारी घटक आहेत, मन, बुद्धी, चेतना आणि अहंकार असे मनाचे 4 घटक आहेत. हे मन आपल्याला कोणालाही दिसत नाहीये, पण ते आहे आपल्यामध्ये आहे. आपण कोणी आपल्याला दाखवतंय का हे तुझं मन आहे, हे तिचं मन आहे, आपलं आपल्यालाही कळत नाही आपण केव्हा विचार करतो, पण आपल्या मनामध्ये विचार मात्र येत असतात. तर ते हे जे मनाचे 4 विकारी घटक म्हटलेले, जे विकार निर्माण करणारे वासना निर्माण करणारे घटक आहेत ते म्हणजे आपलं मन, आपली बुद्धी, आपली चेतनाशक्ती आणि आपला अहंकार. आणि त्याशिवाय अंतःकरणामध्ये असणारे जे षड्रूप आहेत हे सगळे काय करतायत, इच्छा पूर्ण करायची म्हणजे त्यांना इच्छा पूर्ण आपल्या व्हाव्यात असं वाटत असतं. परंतु ही जी आपली ललितांबिका आहे, ही जी देवी आहे, ही काय करते आपल्या उपासकांना सांगते, अरे भक्तांनो तुम्ही ह्या नादाला लागू नका, षड्रिपूपासून लांब राहा, या विकारांपासून लांब राहा. कारण इथं वाग्देवींनी ह्या मुद्दाम ह्या उपासकांसाठी ह्याचा उल्लेख करण्याचं कारणच हे केलेलं आहे की या सर्वांवर नियंत्रण होण्यासाठी
अलिप्त होण्याचं जे साधन आहे ते म्हणजे तिचं नाव, म्हणजेच तिची उपासना करणं, तिचं नामसाधना करणं. कारण जर आपण तिची उपासना केली, तिचं पूजन अर्चन नामसाधना केली तर आपल्याला ब्रह्म साक्षात्काराची अनुभूती होते आणि ती आपल्याला हवी आहे. आणि ब्रह्म साक्षात्कार झाला तर मी कोण आहे, मी कसा आहे ह्याची सगळं आपल्याला कळून जातं. आत्मा कसा आहे, परमात्मा कसा आहे ह्याचे सगळ्याचं ज्ञान आपल्याला होईल. आणि ते ज्ञान आपल्याला हवंय. आपण जे आध्यात्मिक लोक जे अभ्यास करतायत त्यांना ह्याचं मार्गदर्शन हवंय की मी माझ्यातल्या अंतरात्म्यातल्या आत्म्याला कसं ओळखू. आहे मला माहितीये माझा परमात्मा इथं बसलेला आहे, पण मग तो मी कसा ओळखू, कोणत्या कृतीतून मला कळेल की परमात्मा माझ्या अंतःकरणामध्ये आहे. आणि हेच सांगण्याचं काम, हे नाव आपल्याला कळते. म्हणजे इथं ती आपल्याला त्याच्यासाठी मार्गदर्शन करते की अशा तऱ्हेनं तुम्ही इच्छारहित राहावा, निरागा. म्हणजे आपण इच्छारहित राहायला पाहिजे. नाही ठेविले अनंते तैसेची राहावे, किती असू द्यावे अनंते तैसेची राहावे म्हणून नुसतं हात जोडून बसून राहायचंय, आपोआपच काही तुम्हाला खायला प्यायला मिळणार नाही. पण पुढचं जे चरण आहे, चित्ती असू द्यावे समाधान. जे प्राप्त झालेलं आहे, जे आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये समाधान माळायला शिकायचं आहे. आणि हीच वृत्ती बाणायचं या नामामध्ये आपल्याला ही ललितांबिका सांगते. म्हणून तिचं हे नाव अतिशय महत्वाचं मानलं गेलं पाहिजे. कारण आता पुढच्या सगळ्या नावांमध्ये 156 पासून नावामध्ये ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे की तुम्ही तुमच्यातल्या ब्रह्माला ओळखायचंय, तुमच्यातल्या आत्म्याला परमात्म्याला कसं ओळखायचंय याबद्दल ती मार्गदर्शन करणार आहे. कारण उपासना करताना तिची ही वृत्ती जर आपल्याला कळली तर आपण त्या दिवसात थोडस प्रयत्न करणार आहोत. पुढचं जे नाम आहे तिचं ते म्हणजे रागमथनी. आता इथं राग म्हणजे इच्छा, मगाशी सांगितलं मागच्या नावामध्ये. तसंच इथं मथनी, मथनी म्हणजे मंथन करणे. आपण म्हणतो मंथन म्हणजे काय हो, घुसळणं. खूप विचारांचं मंथन झालं की ललिता देवी काय करते, अरे बापरे, म्हणजे हा माझा भक्त खूप विचार करतोय बरं का, याला खरंच आता आत्म्याची ओळख व्हायची इच्छा दिसते. म्हणजे इतकं विचारांचं मंथन आहे, हे खरंय का ते खरंय, हे वाचू का ते वाचू, नामस्मरण करू का पूजा अर्चा करू, म्हणजे तो गोंधळून गेलेला आहे. अशा वेळेस ती ललिता देवी साधकांच्या किंवा भक्तांच्या इच्छा नष्ट करून टाकते. पहिली गोष्ट ती काय करते की त्याच्या मनावर नियंत्रण करायला प्रयत्न करते, त्याच्या इच्छा सगळ्या काढून टाकते. की मग त्यावेळेस त्याचं मन अगदी शांत होतं. आणि मग नाही, मला जे आज मिळाले, आज मला छान भाजी भाकरी खायला मिळाली, किती छान, पंचपक्वान्नापेक्षा आज मी छान जेवलो, हे समाधान त्याला जेव्हा मिळतं ते म्हणजे इच्छा सगळ्या नष्ट. नाहीतर आज मला खरं तर बुंदीचा लाडू खायचा होता, ही इच्छा मनामध्ये आहे, पण भाजी भाकरी खाताना मला बुंदीच्या लाडूची चव लागली. ही इच्छा मारून टाकण्याची जी आहे, वासना रहित करण्याचं काम आहे, ही ललितांबिका करणार आहे. आणि नाहीतर काय होतंय, या इच्छा वासना आसक्ती ह्या सगळे विकार हे काय करतात, आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात. अडथळा येतोय त्याच्यामध्ये, आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. असं थोडस आपण पुढे गेलोय, काहीतरी आपल्याला कळायला लागलंय म्हणेपर्यंत आपल्या वासना लगेच पुन्हा जागृत होतात. मला हे पाहिजे ते पाहिजे, असं करायचंय तसं करायचंय, जाऊ दे आता 4 दिवस क्लास नाही केला, तिकडे छान फिरून येऊ, मस्त एन्जॉय करून येऊ, पिक्चर बघून येऊ. ह्या वासना, या इच्छा आहेत. आणि हे करण्याचं काम म्हणजे साधक वर्गाच्या आध्यात्मिक प्रगतीमुळे जेव्हा अडथळा येतो. कारण आणखीन एक दुसरी गोष्ट असे की आपण सगळे संसारिक माणसं, संसारिक बंधनं आपल्याला आहेत, आपण ती सगळी झुगारून देऊ शकत नाही. इतकं ते म्हणजे नाही, मी 4 वाजता म्हणजे 4 वाजताच खोलीतून बाहेर येणार, मी 2 वाजता म्हणजे 2 वाजता आत जाणार, शक्य आहे का? बाहेर रडलेला आवाज ऐकवायला आपल्याला शेण पडेल का? नाही, आपण दार उघडून बाहेर येणार. का ग, काय रडतोय तो, काय रडतीये ती, असं म्हणत त्याला घ्यायला बघणार. किंवा पाणी वाहतंय, आवाज येतोय, मग आपण अगो पाणी किती व्हायला लागलंय, लक्ष दे. आपण ह्या वासनांमध्ये अजून अडकले, कारण संसाराच्या आसक्तीमध्ये आपण अजून बांधून गेलेलो आहोत. कारण आपल्याला त्या वासना त्याच्यामध्ये अडकवून ठेवतायत. आणि म्हणून कारण ह्या सगळ्याला कारण काय आहे तर आपल्या आसक्ती आणि आपल्यामधला असलेला अहंकार. मी बाहेर गेले नाही तर ते पाणी बंद होणार नाही, मी बाहेर गेले नाही तर त्याचं रडणं थांबणार नाही.
हा माझा अहंकार आहे ना, कारण मला कळतंय त्याला काय होते ते. मी घेतलं म्हणजे मी त्याला थोडस हिंग वगैरे घालीन, म्हणजे त्याचं पोट दुखत असलं तर थांब. हा अहंकार आहे माझ्यामध्ये. म्हणून हा अहंकार कमी करण्याचं काम ही ललितांबिका करणार आहे. कारण जीवनाबद्दल आपल्या मनामध्ये ममता आहे. जसं आपल्या लहान बाळाविषयी आपल्या मनामध्ये ममता आहे, तसं आपल्या जीवाबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये ममता आहे, अहंकार आहे. नाही मला काहीही होणार नाही, मी आज जागरण केलं, रात्रभर जरी नामसाधना केली तरी सुद्धा मला काही होणार नाही, असं होत नाही. मी रात्रभर जागली आहे म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून घोष लावायचा, मी रात्री नामस्मरण केलं, रात्रभर नामस्मरण केलं. अरे पण त्यामुळे तुझं डोकं दुखायला लागले हे सांग की त्याच्यापेक्षा. हा अहंकार आहे माझा. आणि हे जे आहे सगळं जे आहे हे आपल्या भावभावना मनाच्या ज्या आहेत त्या घुसळून वर येतात. ताक घुसळल्यावरच लोणी वर येणार आहे ना, तसं हे विकार सगळे वर येतात. आणि मग ते सगळं नाश करण्याचं काम कोण करतं, तर ही आमची जगन्माता करते. म्हणजे ती सगळं नाश करते, या गोष्टींचा नाश करून टाकते. की अरे थांब, आता तुला आध्यात्मिक मार्गाकडे जायचंय ना, मग हे सगळं वर आलेलं जे वाईट आपल्या अहंकाराचं जे लोणी आलंय तुझं ते सगळं काढून टाकतो. म्हणजे जे अमृतासारखं असणारं ताक आहे त्याचं प्राशन तू कर. त्या अध्यात्माच्या अभ्यासामध्ये तू राहा, आपापच तुझी आध्यात्मिक प्रगती होईल. याचा अर्थ आपल्याला ही ललितांबिका अनेक उदाहरणामधनं सांगतेय की तुम्ही सतत ह्या सगळ्या दुर्गुणांपासून लांब राहायचा प्रयत्न करा. अशी ती निराग मथने घुसळून मंथन करून आपल्या मनामध्ये सारखे विचारांचं काहूर असतं. हाय करू का ते करू, हा विचार चांगला आहे का, हे वाचू का, ह्याचा अभ्यास करू का, त्याचा अभ्यास करू का. ऍटलिस्ट आपल्या मनामध्ये हे वाचनासाठी अभ्यासासाठी विचार येत आहेत, हे सुद्धा ललितांबिका आपल्याकडे पाहून हसते आणि म्हणते ठीक आहे, माझा भक्त माझा साधक हे करतोय ना, हरकत नाही, फक्त आता त्याला योग्य दिशेनं कसं मार्गाला आणायचं हे काम ह्या रागमथनी या नामामधनं आपल्याला बघायला मिळते. पुढचं जे नाव आहे ते म्हणजे निर्मदा. नर्मदा नाहीये, नर्मदा म्हणजे आनंद देणारी असं आहे. इथं सुद्धा थोडासा तसा अर्थ अभिप्रेत आहे, पण इथं निर्मदा आहे. निर्मदा, निर म्हणजे नाही आणि मद म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये असणारा अहंकार, गर्व असा अर्थ अभिप्रेत आहे. गर्व असणारी, अभिमान असणारी, ताठा असणारी, मद आणि गर्व. कारण भक्तांना थोडस जरी बघा तुम्ही, आपणही बघतो की थोडस जरी एखाद्याला काहीतरी यायला लागलं, छान म्हणायला यायला लागलं, छान वाचायला, हो मला आता अगदी गीता छान येते, मी अगदी छान वाचते. अरे होय, पण तू जेव्हा लक्ष न देता तुझं लक्ष विचलित झालेलं असताना जेव्हा तू वाचतो तेव्हा तुझ्या मुखातून चुकीचे उच्चार होत आहेत, ह्याकडे तुझं लक्ष नाहीये. आणि ते काम ही ललितांबिका आपल्याला करून देते आहे. आणि म्हणून इथं निर्मदा आहे, म्हणजे तुमच्यामधला असणारा अहंकार, ताठा, अभिमान, गर्व हे सगळं काढून टाकण्याचं काम ही केवळ तुम्ही जर, अर्थात हे सगळं केव्हा होणार आहे, तुम्ही तिची उपासना केली तर तेव्हाच फक्त यश आहे. आणि म्हणून तिचं हेही नाव अतिशय चांगलं आहे की निर्मदा आहे. गर्व असणारे जर तुम्ही असाल, ती आहे निर्मदा. कारण ती सगळंच आहे हो, सर्वव्यापी आहे, सर्वश्रेष्ठ आहे, तिच्याकडे सगळं आहे. पण ती आपल्या भक्तांना सुद्धा ह्या प्रकाराने त्यांनी व्हावं अशा अपेक्षा करते. म्हणून तिचं हे निर्मदा असं हे नाव इथं अभिप्रेत आहे. पुढचं जे नाव आहे मदनाशिनी. आता ह्या नावाच्या पुढचंच नाही, मद म्हणजे गर्व, अभिमान, हा अर्थ पुन्हा आहे, गर्व, ताठा. आणि नाशिनी म्हणजे त्या नावामध्ये तिच्याकडे तो गुण आहे असा उल्लेख झाला. आणि आपल्याकडे काय आहे तर गर्व आहे, मद, ताठा, अहंकार आहे. आणि त्याचा नाश करणं हे हिच्याकडे आहे पुन्हा. म्हणजे ती स्वतःचा गुण कसा चांगला आहे ते दाखवती, तुमच्यामध्ये काय आहे ते दाखवती, आणि पुन्हा ते नाश करण्याचं सुद्धा कार्य तीच करणार आहे आपल्यामध्ये. कारण सर्व प्राणी मात्रांमध्ये असणारा मद, गर्व, ताठा हे सगळं नाहीसं करण्याचं काम, कारण ती स्वतः कशी आहे तर निर्मदा आहे. ती का करू शकते तर ती स्वतः निर्मदा आहे, तिला कशाचाही गर्व नाहीये, तिच्याकडे सर्व शक्तिमान असल्यामुळे तिला गर्व नाही. म्हणूनच ती आपल्यातील गुणांचे, ती काय करते, स्वतःचे जे गुण आहेत
ती त्याचं दान ती आपल्या भक्तांना देते. ती त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करी, भक्तांनो की तुम्ही सुद्धा तुमच्यामधला अहंकार बाजूला टाका, ताठा करू नका, गर्व करू नका, मद करू नका. हेच ती आपल्याला सांगते. म्हणजेच ती आपल्यावरची कृपा करते आणि आपल्याला संतुष्ट करण्याचं काम करते. जेव्हा आपण आनंदित होतो, संतुष्ट होतो, तेव्हा आपोआपच आपलं मन शांत होतं. आपल्यातला थोडा वेळ का होईना अहंकार बाजूला जातो. म्हणजे भक्तांचा अभिमान नष्ट करण्यासाठी म्हणून इथे ती मद नाशिनी या नावानं संबोधली गेलेली आहे. कारण ब्रह्म जाणायचंय आपल्याला. काय आहे या ललितांबिकेच्या कृपेनं आपल्याला ब्रह्म जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. परमात्मा कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणूनच ब्रह्म जाणण्यासाठी अभिमानाचा स्वाभिमान असावा, पण अभिमान नसावा. स्वतःविषयी अभिमान असावा, स्वाभिमानी पाहिजे. दुसऱ्यांनी काय म्हटलं म्हणून ऐकून घेण्याचं कारण नाही, पण म्हणूनच खोटा अभिमान बाळगणं योग्य नाहीये. हे त्याला सांगायचंय की तुम्ही काय करा, तर कारण तुम्ही स्वाभिमानी असाल तर तुम्ही दुसऱ्यांनी सांगितलेलं ऐकाल, त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न कराल आणि तिच्यासारखा स्वाभिमानी स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणूनच अभिमानी नकोत अशी तिची इच्छा आहे. आपला भक्त कसा असावा, तर तो अभिमानी नसावा पण स्वाभिमानी असावा, असा इथं मदनाशिनी या शब्दामध्ये अर्थ संबोधित आहे. म्हणजे ती आपल्यातलं मद गर्व ताठा नाश करते आहे. तिच्या कृपेनं आपण ते सर्व प्राप्त करून घेऊ शकतो. असा इथं या 46व्या श्लोकाचा दुसऱ्या चरणाचा समाप्ती होती आहे आणि इथं ते आपल्याला कळते. आता पुढचं जे श्लोक आहे तो श्लोक नंबर 47 आहे. निश्चिंता निरहंकारा निर्मोहा मोहनाशिनी निर्ममा ममता हंत्री निष्पापा पापनाशिनी. बरेचसे अर्थ पुन्हा तेच आहेत. आता निश्चिंता या श्लोकात निश्चिंता आपण म्हणतो ना, समजा एखादा काहीतरी संकटात असेल तर आपण सांगतो की उद्या सकाळपर्यंत मी तुमचं हे सगळं तयार करून देते, तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहावा, मी सकाळी येताना सगळं घेऊन येते तुमच्यासाठी. आपण एखाद्याला शब्द देतो म्हणजे निश्चिंत राहावा, त्याची चिंता करू नका. हे चिंता रहित करणं जे काम आहे, ती चिंता रहित करण्याचं काम ही ललितांबिका करणार आहे. कारण काय होतं, भूतकाळातील घटना असल्या ना की माणसाला दुःख देतात. ते आठवतं कधीतरी, भूतकाळामध्ये असं झालं, तेव्हा असं झालं, तेव्हा मला माझ्याकडे थोडे पैसे असते तर मी अमुक एक गोष्ट केली असती, इकडं गेले असते, या दवाखान्यात दाखवलं असतं, ते इलाज केला असता, हे खरेदी केलं असतं, ते खरेदी केलं असतं, मुलाला शिकवलं. म्हणजे भूतकाळ आपल्याला फक्त दुःख देतं. आणि कसं आहे, माणूस इतकं वाईट आहे ना माणसाचं मन, की फक्त तेच लक्षात राहतं जे दुःखाचं जास्त आहे. चांगलं जे असेल ना ते नाही राहत लक्षात. चांगल्या घटना घडलेल्या असतात की एवढ्या त्रासामध्ये सुद्धा माझ्या मुलाला क्लास न लावता पण 96% मार्क पडले, हे आपण क्षणभर विसरूनही जातो. पण त्याच्या क्लासची फी भरायला मला माझं एखादं दागिना विकायला लागला, हे मात्र आयुष्यभर आपल्या लक्षात की ह्या गोष्टी आहेत. म्हणून भूतकाळातील घटना ह्या ज्या आहेत त्या माणसाला नेहमी दुःख देतात. आणि काय होतं, भविष्याची चिंता. आता माझ्या मुलाचं शिक्षण झालंय, आता त्याला लठ्ठ पगाराची नोकरी लागेल का, ही चिंता आपल्याला. म्हणजे एक उदाहरण आहे नोकरी मुलाचे, कुठल्याही गोष्टीचं. माझी मुलगी इतकी शिकली, चांगली आहे, हुशार आहे, दिसायला चांगली आहे, आम्ही भरपूर खर्च करणार आहे, तिला चांगलं स्थळ मिळेल का लग्नाच्या बाजारामध्ये. म्हणजे चिंता, भविष्याची चिंता आणि भूतकाळाचं दुःख हे माणसाला काही सोडत नाहीये. परंतु ही जी श्रीदेवी आहे ती काय करते, ती बुद्धीची देवी पण आहे, त्यामुळे ती काय करते, निश्चिंत करते आपल्याला, तिचं काम करते. ती तिच्या ज्या सहाय्यक देवता आहेत, म्हणजे समजा आता त्या मुलीच्या लग्नामध्ये अडथळा येणार असेल तर आपल्याला असं कोणीतरी गाठ पडतं, मग ती सांगते अगो हा जॉब कर, म्हणजे तिचं अमुक अमुक दिवसामध्ये तिचं लग्न ठरून जाईल. मग मंत्रिणांबा देवी कार्य करते, म्हणजे बुद्धी त्या देवीच्या स्वरूपामध्ये आपल्यावरती कार्य करते. जे मंत्र्याकडून म्हणजे मंत्र सांगून
ती आपल्याला बुद्धी देते आणि आपल्याकडून कार्य करते, म्हणजेच आपल्याला चिंता रहित करण्याचं काम करते, निश्चिंत होण्याचं काम करते. आणि मग आपल्याला थोडंसं बरं वाटतं की ठीक आहे बाई, बघूया तरी प्रयत्न करून, निदान जप करून तरी का होईना, तिचं एकदा लग्न ठरते, एवढं चांगलं स्थळ आलेलं आहे, पण आता हातचं जायला नको. आई वडिलांना हे सगळे भाव असतात की नको, छान आहे मुलगा, चांगला आहे, नोकरी चांगली आहे, सगळे घराचे सगळे माहितीचे आहेत, पण आता त्यांनी हो म्हणायला पाहिजे, ही चिंता असते. मग त्याच वेळेस कोणीतरी एखादी आपली मैत्रीण येते, कोणीतरी ज्येष्ठ ना कोणतरी येतात, ते सांगतात की तुला जर आता चांगलं इच्छित फळ हवंय ना, तर ह्या मंत्राचा इतका 1,000 जप कर, 50,000 म्हणजे काहीतरी असं सांगतात. किंवा तिला गुरुची हे नाहीये, बळ नाहीये, गुरुचा 21,000 जप कर. ही जी आहे इथं, ही जी आपली ललिता देवी आहे, ही काय करते, आपली मंत्रिणंबर रूपामधली जी देवी आहे त्या रूपामध्ये येऊन ती आपल्याला कार्य करून घेते. म्हणजे ती आपल्या स्वरूपामध्ये येत नाहीये स्वतःच्या, तर ती मंत्रिणंबर रूपामध्ये येते, मंत्र देते. किंवा एखादा जर असेल तर तो काय करतो, पैशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला चिंता असेल तर तो सांगतो की ठीक आहे, माझ्याजवळ आता आहेत, हे तुला घे, बघू तुझे आले की तू मला देशीलच. म्हणजे त्यामुळे तो त्याला निश्चिंत करतो, त्याच्या डोक्यावर असणारं ओझं सगळं नाहीसं होतं, जे काय अडचण असेल ती नष्ट होते, त्याचं कार्य अडलेलं असेल तर ते पुढे जातं. म्हणजे हे जे आहे, हे सहाय्यक देवी जे आहे त्यांच्याकडनं ती हे कार्य करून घेते. म्हणजे जसं एखादा राजा कार्य करत असतो, परंतु प्रत्यक्ष तो प्रधानांकडून मंत्र्यांकडून ते कार्य करून घेत असतो. त्या मंत्र्याला राज्याचा कारभार चालवायला दिलेलं असतं, ह्याच्याकडे शत्रुसेनेचं म्हणजे सेना सगळं सांभाळायचं काम दिलेलं असतं. तसं ही देवी सुद्धा तिच्या अनेक रूपांमधल्या देवींना काम दिलेलं आहे आणि त्यांच्या करवी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, म्हणून आपण नेहमी म्हणतो की बाबा तू देवासारखा आलास रे मला आज मदतीला. देव म्हणजे हीच चांगली भावना, म्हणजे ती आपल्याला निश्चिंत करायला आलेली असते. आणि हेच इथं सूचित करायचं आहे की स्वतः निश्चिंत आहे, स्वतःला तिला चिंता नाहीच आहे, पण आपल्या भक्तांचा चिंता निश्चिंत करण्यासाठी म्हणून ती अशा अनेक रूपामध्ये आपल्या आजूबाजूला येते, आपल्या बुद्धीला कार्य देते, आपल्या बुद्धीला ती योग्य प्रकारे मार्गदर्शन करते आणि आपल्याकडून कृती करून घेते आणि आपल्याला सुद्धा निश्चिंत करते. असा हा अर्थ ह्या निश्चिंता म्हणजे आपल्याला चिंतारहित करण्याच्या या नामामध्ये अभिप्रेत असावा, असा अर्थ अभिप्रेत आहे असं मला तरी वाटतंय. पुढचा जो तिचं नाम इथं त्यांनी दिलेलं आहे निरहंकारा. आता अहंकार रहित हे आपल्याला माहितीच आहे की ती कशाला एवढं गर्व करेल, तिच्याकडे सगळंच आहे म्हणजे अर्ध्या अळकुंडाने पिवळे होणारे आम्ही साधक भक्त आहोत, ते लगेच आम्हाला अगदी अभिमान येतो, अहंकार येतो. तसं देवी कधीच करणार नाहीये, कारण ती सर्वव्यापी आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यामुळं इथं देवीला आणखीन एक गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी सांगायची आहे की तुम्ही सत्व रज तमो गुणामध्ये अडकलेला मनुष्य देहाला जेव्हा जीव जेव्हा जन्माला येतो, या देहामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा सत्व रज तम या तिन्ही गुणांमध्ये अडकलेला असतो. मग जेव्हा सत्व रजाची वाढ होते, सत्वगुणाची वाढ होते, तेव्हा आपण बघतो की आपोआपच आपल्याला थोडस समाधान, शांती अशी आपली वृत्ती होते, अध्यात्माकडे वृत्ती जाते. रजोगुण वाढीला लागला की थोडस सात्विकता आणि थोडस तमोगुण यांचं मिश्रण म्हणजे रजोगुण आहे. आणि तमोगुणामध्ये म्हणजे काही नाही, मला हे काही मान्य नाही, मी कुठल्याही देवाला भजणार नाही, कोणालाही पाया पडणार नाही, मी कुठेही नमस्कार करायला, म्हणजे अशी जी वृत्ती आहे, क्रोध, अहंकार म्हणजे सगळे जे वाईट काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरे जे सगळे आपले षड्रिप आहेत ह्यांनी त्याच्यावरती आरूढ झालेले असतात, तो तमोगुणी माणूस असतो. म्हणून इथं या ललितांबिकेला असं म्हणजे या वाग्देवींना असं सूचित करावं असं वाटतंय की ह्या 3 गुणांशिवाय म्हणजे तुम्ही सत्वगुणीच व्हायला पाहिजे, रजोगुणीच व्हायला पाहिजे किंवा तमोगुणीच असायला पाहिजे असं नाहीये. तर तारतम्य बाळगून तुम्ही जेव्हा अहंकार रहित व्हाल, कारण आपोआपच आपलं सत्वगुण जर वाढीला लागलेला असेल तर आपल्याला राग येत नाही, आपण थोडस शांत राहू शकतो, त्या कृतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आणि हे जे आहे म्हणजे निरहंकार, या 3 गुणांशिवाय तुम्ही निरहंकारी व्हा,
असं सूचित करण्याचं काम ह्या नामामध्ये ही ललितांबिका आपल्याला करते. म्हणजे ललितांबिका म्हणजे वाग्देवींनी हे तिचं नाव सूचित केलेलं आहे की ती या 3 गुणांच्या पलीकडे गेलेली आहे. तसं होण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही तुमच्यातली आध्यात्मिक बळ वाढवण्याचं, सत्वगुण वाढीला लावण्याचा प्रयत्न करा. तमोगुण पण पाहिजे. इथं साप आलाय किंवा पाल आली आहे घरात आणि आपण तमोगुणी नाहीये म्हणून त्याच्याकडे बघत बसायचं, हे शक्य नाहीये. पाल आली आहे तर ती काहीतरी कशात तरी पडेल, तिला मारणं भाग आहे. म्हणजे तमोगुण आपला त्यावेळेस आपल्याला प्रबळ करायलाच पाहिजे आणि झाडू घेऊन काही घेऊन तिला लांब म्हणजे पळवून तरी लावायला पाहिजे, मारून तरी टाकायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला तमोगुण हवा. किंवा आपल्या मुलाच्याकडनं एखादी काही वाईट कृत्य घडणार असेल तर त्यावेळेस आपला तमोगुण जागृत होऊन त्याला शिक्षाही देणं भागच आहे. म्हणजे ह्या गोष्टीचं तारतम्य ओळखायचं काम, त्यावेळेस त्या गोष्टीचा अहंकार न करता तेवढ्या पुरतं ते कार्य करायचं आणि परत आपलं मन शांत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे ह्या निरंकारी अशा या नावामध्ये अभिप्रेत असावं वाग्देवीला, म्हणून तिचं नाव निरंकारा असं अभिप्रेत केलेलं आहे, संबोधित केलेलं आहे, असं सूचित केलेलं आहे असं दिसतं. पुढचं तिचं नाव आहे निर्मोहा. म्हणजे तिचं नाव ललितांबिकेचं निर्मोहा. आता मोह तर माणसाला आहेच, आसक्ती. निर्मोहा. आता इथं निर्मोहा म्हणजे तिला कशाचाही मोह नाहीये. अहो तिच्याकडे सगळं आहे, ती कशाला कशाचा मोह करेल. म्हणजे ती आसक्ती, विचलित, मोह, भ्रम कशाचाही तिला आसक्ती नाही, कशाचाही भ्रम तिला नाहीये. सगळ्यापासून ती अलिप्त असल्यासारखी आहे. कारण आपल्या साधकांना, आपल्यासारख्या साधकांना, आपल्यासारख्या भगवंतांना जर आपण उपासना करतोय, कारण मी मागच्या 156व्या श्लोकापासून मी सांगितलं की उपासना करताना मार्गदर्शन करण्याचं काम ती आपल्याला करणार आहे. म्हणजे आपण सगळे आता उपासक झालेलो आहोत. ह्या श्लोकापासून 47व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून, दुसऱ्या चरणापासून आपण सगळे आता उपासक बनलेलो आहोत, साधक बनलेलो आहोत. आणि आपला हेतू काय आहे तर भगवंताचा साक्षात्कार घडवून घ्यायचा आहे आपल्याला. भगवंताचा साक्षात्कार मला झाला पाहिजे, भगवंत मला भेटला पाहिजे. हे भगवंता तू मला कधी भेटणार असं आपल्या मनामध्ये सतत यायला पाहिजे. तू इथं आहेस, तिथं आहेस असं दिसतंय मला सगळीकडं, पण तू मला केव्हा भेटणार. तू म्हणतोस ना मी सगळ्या जगामध्ये भरून उरलेला आहे, मग मला केव्हा भेटणार आहेस, मला केव्हा दिसणार आहेस. हे ब्रह्माचा साक्षात्कार घडवून घेण्याचा, भगवंताचा साक्षात्कार घडवून घेण्याचं मन हा आपलं महत्वाचं घटक आहे. मनाला आपल्या त्याचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. आपले डोळे शांतपणे मिटले की आपल्या डोळ्यासमोर ते दिसलं पाहिजे आपल्याला की भगवंत साक्षात उभा आहे. आता कालच एका व्हॉट्सअपच्या एका मेसेजमध्ये आलं होतं की शाळीग्राम फुटला आणि त्याच्यामध्ये भगवंताची मूर्ती दिसतीये. म्हणजे त्या पूजा करून 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 कित्येक वर्षोनवर्ष पिढ्यानपिढ्या तो शाळीग्राम पूजला गेलेला असणार आहे. परंतु आताच्या काही पाणी किंवा त्याच्यावरचे झालेले अभिषेक किंवा गंधलेपण ह्या सगळ्यामुळं तो दगड कदाचित झिजून गेला असेल आणि म्हणून त्याला तडा जाऊन तो फुटला असेल. पण आतमध्ये जो असणारा जो माझा भगवंत आहे त्याचं दर्शन मला केव्हा घडणार आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. जसं तो शाळीग्राम फुटून तो भगवंताचं दर्शन ज्या वेळेस त्यांनी प्रत्यक्ष, ज्यांच्याकडे ही घटना घडली असेल, काल्पनिक असेल प्रत्यक्ष असेल माहित नाही, पण आपण खरी मानूया, तर जेव्हा ते घडलं असेल पहिल्यांदा बघणाऱ्याला केवढा आनंद झालेला असेल की इतके वर्ष इतकं सुप्त अवस्थेमध्ये असणाऱ्या या भगवंताची मी वर्षोनवर्ष पूजा करतोय, किती आनंद झाला असेल त्याला. म्हणून इथं ते निर्मोहा असं सांगतायत की तिचं नाव जे सांगतायत की भगवंताचा साक्षात्कार होण्यासाठी आपलं मन तिकडं इतकं आकृष्ट झालं पाहिजे की नाही मला भगवंताला गाठ घ्यायची आहे, मला भगवंत भेटलाच पाहिजे, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि हे सगळं जे आहे कारण का तर तो जो स्वतः जो भक्त आहे सुख दुःख असं सारखंच मानत असतो. स्थितप्रज्ञाची लक्षण आपण गीतेमध्ये बघितले की काही सुख दुःख काही नाही, सुख झालं तरी तेवढ्याच आनंदित व्हायचं, दुःख झालं तरी सुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये राहायचं, सुखाने हुरळून जायचं नाही आणि दुःखाने फार व्याकुळ व्हायचं नाही. ही जी स्थिती आहे स्थितप्रज्ञाची ही इथं आवश्यक आहे. अशी निर्मोह अवस्था आपली झाली पाहिजे. म्हणजे भौतिक
प्रक्रिया ज्या होतात, भौतिक गुण जे आहेत, त्या सगळ्यांमुळे मनुष्य कसा होतो, आपोआपच थोडं 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 तटस्थ राहायला शिकायला पाहिजे. भौतिक घटना घडत राहणार आहे, अवतीभोवती घटना घडतच राहणार आहे. आज काय इतकं गरमी आहे, मग अशी उषा त्यांनी सांगितलं काय गरमी, बापरे, झळा लागत होत्या. पण त्याच वेळेस आपण जेव्हा कोणाच्या तरी घरी गेलो आणि एसी मध्ये बसलो, हा काय छान गार वाटलं. दोन बरोबर वेगवेगळ्या घटना आहेत. एकानं आपल्याला खूप त्रास वाटला, दुसऱ्याने आपल्याला अगदी थंडावा दिलेला आहे. पण दोन्ही परिस्थितीमध्ये जर आपण ठीक आहे, आता परिस्थितीच तशी आहे, काय माझ्या एकट्यासाठी भगवंतांनी हे केलंय का? नाही, सगळ्यांसाठी तेच हवामान आहे. ठीक आहे, हरकत नाही. मला थोडस पहिला त्यावेळेस आपण काय म्हणायला पाहिजे, भगवंता मला हे उष्मा सोसायची ताकद दे, मला त्याच्यापासून काही त्रास होऊ दे नको, हे आपण म्हणायला पाहिजे. किंवा थंड त्या एसी मध्ये जाऊन बसल्यावर म्हणायला पाहिजे, भगवंता किती तू कृपाळू आहेस रे, माझ्यासाठी मी एवढी उन्हातान्हात आले आणि माझ्यासाठी एवढा थंडावा दिला, किती रे कृपाळू आहेस. ही कृतज्ञता सुद्धा आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. म्हणून इथं तटस्थपणाने धोरण धरायचं आपल्याला यायला पाहिजे. म्हणजेच आपण निर्मोह व्हायला पाहिजे, मोह रहित व्हायला पाहिजे. हेच ह्या देवीला आपल्याला सांगायचा प्रयत्न तिने केलेला आहे. कारण का, तर सगळ्या इंद्रियांची उपभोग म्हणजे आपली जी कर्मेंद्रिय आहेत यांच्या उपभोग घेताना वातावरणामधला म्हणजे भौतिक गुणांमधला आपल्याला काही सुख आणि दुःख हे सगळं अनुभवावं लागतं. पण त्याच वेळेस आपण जर तटस्थतेनं त्याच्याकडे बघितलं तर आपण मोहरहित होऊ शकतो. आणि ही निर्मोहा देवी जी आहे म्हणजेच आपली ललितांबिका, ही आपल्या भक्ताला तेच गुण तू प्राप्त करून घे, हेच कृपा आशीर्वाद आपल्याला ती त्यावेळेस देणार आहे. पण तेवढ्या अगदी आत्मीयतेनं श्रद्धेनं आपण तिची भक्ती मात्र करणं आवश्यक आहे. पुढचं जे तिचं नाव आहे मोहनाशिनी, 37व्या श्लोकातल्या पहिल्या चरणातलं हे शेवटचं नाम आहे मोहनाशिनी. 163 नंबरच आहे. मोहनाशिनी, संभ्रम नष्ट करा. मोह म्हणजे भ्रम, हा संभ्रम जो आपल्याला पडतो तो नाश करा. इथं ललिता देवी तिच्या भक्तांच्या मनातील, आता इथं तिने भ्रम होतोय सुखदुःखाचं, हे तिने आधी सांगायचा प्रयत्न केला निर्मोहामध्ये, आणि इथं तो मोह मी नाश करायचा प्रयत्न करणार आहे असं सांगते. म्हणजे त्या वाग्देवींनी सुद्धा किती सुंदर रचना केलेली आहे. आधी ती कशी आहे, सुख दुःखाने युक्त आहे, म्हणजे तुम्हाला ते सगळं सहन करावं लागणार. पुढे सांगते नाही, ती नाश करणार आहे बरं का तुमच्या या मोहाचा. म्हणून पुढे या तिच्या भक्तांच्या मनातील संभ्रम नष्ट करण्याचं काम ही देवी करते. कारण जेव्हा भक्तांच्या मनातील संभ्रम नाहीसा होईल तेव्हाच आणि तेव्हाच फक्त तो जो भक्त आहे, तो जो साधक आहे, तो आध्यात्मिक मार्गामध्ये पुढे जाणार आहे. कारण का, तोपर्यंत काय आहे, त्याच्या भोवती मायेचं पटल आहे. आणि मायेचं पटल जेव्हा ही शक्ती देवी, ही ललितांबिका दूर करून टाकेल, म्हणजेच त्यावेळेस आपोआपच माया बाजूला गेली की स्वयंप्रकाशी ब्रह्माचं स्वरूप आपल्याला कळेल, त्या ललितांबिकेचं स्वरूप आपल्याला कळेल. ती जरी सगुण रूपात आली तरी आपण तिला ओळखू शकू, निर्गुण रूपात सुद्धा तिची कृपा दृष्टी आपल्यावरती येईल आणि आपोआपच आपल्या सर्व मोहाचा नाश होईल. म्हणून इथं तिला मोहनाशिनी या नावानं संबोधलेलं आहे वाग्देवींनी. तिचं नाव इथं मोहनाशिनी असं ठेवलंय. पुढचं दुसऱ्या चरणामध्ये तिचं नाव आहे निर्ममा. आता इथं निर्ममा म्हणजे तिला स्वतःची चिंता नसते, ती परममाता निर्ममा. इथं ममा म्हणजे माता असा थोडासा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे ती परममाता आहे. मग तिला स्वतःची काळजी कशी, कारण परमात्म्याची जगदंबा जगन्माता आहे ती, तिला कशाला स्वतःची काळजी असणार, तिला स्वतःची काळजी वाटतच नाहीये. तर तिला संपूर्ण विश्वाची काळजी वाटते. विश्वात्मक तिचं स्वरूप असल्यामुळं विश्वाची काळजी, सर्व जीवांची, सर्व साधकांची तिला काळजी वाटते. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे मातेच्या दृष्टिकोनातून ही देवी माता आपल्या भक्तांच्याकडे बघती आहे. आणि त्यामुळं तिथं तिचं ममत्व, म्हणून इथं निर्ममा अशा नावाने तिला संबोधलं गेलेलं आहे. म्हणजे ती स्वार्थी नाही आहे, पण निस्वार्थीपणाने ती आपल्या भक्तांची काळजी घेते आणि स्वार्थी भाव नष्ट करते. म्हणूनच स्वार्थी भावामुळे
अहंकार आपोआपच नष्ट होतो. म्हणून पुढचं लगेच नाव दिलेलं आहे, तिचं नामकरण केलेलं आहे वाग्देवीनी, ममता हंत्री. इथं निर्ममा असं नाव देऊन टाकलं, माता स्वरूप तिला संबोधलं गेलं. आणि पुढच्या मध्ये ममता हंत्री. मानवाचा स्वभाव धर्म आहे आणि स्वार्थामुळे अहंकार वाढीस लागतो, निर्माण होतो अहंकार. आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये हा अहंकार अतिशय वाईट आहे की जो आपल्याला पुन्हा मागे मागे खेचत असतो, आपल्याला आपली प्रगती करून देत नाही. मी केलं, मी म्हंटल की संपलं, तिथं तुमचा अहंकार दिसतोच आहे. त्याच्या कृपेनं हे सगळं झालंय असं त्याच्यावर सोपवा, म्हणजे तुम्ही निस्वार्थी आहात असं दिसतं. आणि म्हणून आध्यात्मिक मार्गामध्ये जर असा अडथळा येत असेल तर ही ममता हंत्री ते सगळं बाजूला करते. म्हणजे ब्रह्मप्राप्तीमध्ये येणारा अडथळा दूर करण्याचं काम ही आपली ललिता देवी करते. म्हणजे स्वार्थरहित करण्याचा, स्वार्थीपणाला नष्ट करण्याचं काम ही ललिता देवी करते आहे. ही करते म्हणजे आपल्या भक्तांना त्यापासून लांब करण्याचं. कसं करते लांब करून, काय करते तर आपल्या ममत्वानं, आपल्या मायेच्या म्हणजे आईच्या मायेनं ती त्यांना आपले चांगले विचार देण्याचा प्रयत्न करते आणि त्या भक्तांची काळजी करते. पुढचं जे नाव आहे 166 नंबरचं ते आहे निष्पापा. ममता हंत्री झालं, आता निष्पापा आहे. निष्पापा काय? निष्पाप म्हणजे काय? आपण म्हणतो ना अगदी निष्पाप आहे, पापरहित. थोडक्यात नाही, बरेच जण असे असतात, काही जणांची वृत्ती अशी असते की काही झालं तरी नाही, त्याचा काही परिणाम आपल्यावरती करून घ्यायचा नाही, स्थितप्रज्ञ आपण म्हणतो त्याला. तसं ती पापरहित आहे, वासना रहित आहे, आसक्ता रहित आहे. आणि जेव्हा आपल्याकडं वासना, आसक्ती, विकार हे यांचं सगळं प्राबल्य जेव्हा वाढतं तेव्हा आपोआपच आपण कुठल्या तरी पापाला कारणीभूत होतो, आपल्याकडून वाईट कृत्य घडतात आणि पाप निर्माण होतं. मग ही देवी माता जी आहे ही वासना रहित आहे, निष्पाप आहे. आणि म्हणून ती काय करते, ती कोणत्याही कर्माच्या फळाची अपेक्षाच करत नाही. ती स्वतः जी कर्म करते ती कशासाठी करते? आपल्या भक्तांचं कल्याण करण्यासाठी करते आहे, भक्तांना आध्यात्मिक मार्गाला लावण्यासाठी करते आहे, त्यांचं आध्यात्मिक उन्नयन करण्यासाठी ती प्रयत्न करते. त्यामुळे ती तर काही हेच प्रकार करतच नाही. ती जे कर्मफळ कोणाची आहेत? आपली साधकांची आहेत. आणि त्या कर्मफळांना कोणतीही आसक्ती ठेवू नका हे सांगण्याचं काम ही निष्पापा असणारी ही ललिता देवी करते आहे. म्हणजे ती सांगते की कर्मफळाची अपेक्षा करूच नका. आणि हे तिचे जे गुण आहे, कर्मफळाची अपेक्षा न करणं म्हणजे कर्मण्यवाधिकारच ते आपण शिकलेलो गीतेमध्ये. त्या फळांची अपेक्षा न करणं हा जो गुण आहे हा माझ्या जगन्मातेकडे आहे. आणि तोच गुण ती आपल्या साधकांना, भक्तांना देण्यासाठी प्रदान करण्याचं काम सुद्धा ती करते. आणि सांगते की अरे स्वार्थी बनू नका, निस्वार्थी व्हा, आपोआपच तुमच्यातला चांगले गुण वाढीस लागतील आणि आपोआपच तुम्ही केलेल्या कर्माचं चांगलंच फळ तुम्हाला मिळणार आहे. इथं म्हणून ती निष्पापायानं म्हणजे भक्तांना चांगलं गुण प्रदान करण्याचा प्रयत्न, आकांक्षा रहित करण्याचं, कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाहीये हे सांगण्याचं काम निष्पापा ह्या नामामधनं ही जगदंबिका करते आहे. असा संबोधन, असा अभिप्रेत अर्थ इथं आहे, सूचित होतोय. पुढचं नाव आहे ह्या 47 श्लोकाची दुसऱ्या चरणातलं शेवटचं नाम आहे पापनाशिनी. निष्पापा, पाप. आता ती निष्पापा आहे हा गुण झाला, आता पापनाशिनी. पण आपण साधक नाही ना, आपण सगळेजण पापात गुरफटलेलेच गेला. आता क्षणभरापूर्वी काहीतरी झालं की लगेच आपण त्याला सांगताना नाही आज मला वेळच नाही अजिबात, मला खूपच काम आहे, चटकन मोबाईलवर खोटं बोलून आपण सांगून टाकतो की नाही आज मला वेळ नाही. म्हणजे कारण आज मला त्याच्याकडे जायची इच्छा नसते किंवा काहीतरी अडचण असते. अडचण म्हणजे काय, नको आज नाही जायची इच्छा नाहीये. म्हणजे आपण त्या पापाला बळी पडतो. आणि म्हणून ते पाप नाश करण्याचं काम, तिच्या भक्तांचा पाप नाश करण्याचं काम ही करते आहे, जगदंबा करते आहे. म्हणून तिचं नाव पाप नाश करणारी म्हणून पापनाशिनी. इथं असा अर्थ अभिप्रेत आहे की एखाद्यानं जाणून बुजून एखादं कर्म केलं ना तर ती भगवती देवी
म्हणजे कळतंय की हे चुकीचं आहे पण तरी सुद्धा केलं जातंय, तर त्यावेळेस ती त्याला सहाय्य करायला जाणार नाही. जाणून बुजून करतोयस तू, चूक आहे माहितीये, त्याचं दगड आहे वाटेमध्ये, खड्डा आहे, त्याच्यात उडी मारायची नाहीये, तरी सुद्धा त्या खड्ड्यात तू उडी मारणार आहेस, तिथं ती तुला सहायला येणार नाहीये. पण आपल्या भक्तांनी मुक्तीचा मार्ग मिळवावा हे तिला अपेक्षित आहे, आणि तो मार्ग मिळण्यासाठी पाठपुरावा करतात जेव्हा भक्त, मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा, ह्यासाठी सगळे भक्त धडपडत असतात, साधक धडपडत असतात. आणि हे करताना तिला त्यांच्या कर्मामध्ये जर चुकून काहीतरी घडलं गेलं तर मात्र ती सहाय्यभूत ठरते. म्हणजे पाप कर्मांचा अडथळा दूर करण्याचं काम ही पापनाशिनी या नावामध्ये अभिप्रेत आहे. म्हणजे ती ते थोडस दूर करण्याचा प्रयत्न करते की ठीक आहे, माझ्या साधकानं, माझ्या भक्तानं प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ती आपल्याला आपल्या सर्व पापांचा नाश करायचा प्रयत्न करते. आपल्याला आता काय करते त्यावेळेस, आपण मगाशी जसं सांगितलं की कुणाच्या तरी सहाय्यभूत देते आपल्याला मदतीला, त्यांच्या सहाय्यानं आपल्याला सांगते की यामुळे तुमचं हे केलेलं पापा पुण्याचं आहे. तुम्ही जर कोणी काल ती एक टीव्हीवरती इंद्रायणी नावाची सिरियल त्या लहान मुलीची दाखवली आहे, आणि त्या तिचे जे ते म्हणजे हे दाखवले पण म्हणजे कीर्तनकार, तर त्यांना एक जण फकीर त्यांना सांगत असतो की पण पापाचा घडा वाढलेला आहे, पुण्यकर्म कर म्हणजे तुझं पाप सगळं नष्ट होईल. आणि तेच त्याच्या डोक्यात इतकं पक्क बसलेलं असतं की आता पुण्याचं काम म्हणजे मी काय करू. मग ते घर जळतं तर त्या ज्यांचं घर जळालेलं आहे त्या सगळ्यांना आपल्या वाड्यात आणून ठेवतो, म्हणजे माझ्या हातनं आता पुण्यकर्म झाले, माझं पाप थोडंफार तरी धुतलं गेलं, ही जी भावना आहे, ही चांगली बुद्धी देण्याचं त्या विठोबानी त्याला काम केलेलं असतं. म्हणजे हा जो प्रकार आहे ना, तसं म्हणजे कोणत्या तरी रूपामध्ये ते कार्य करून घेण्याचं काम ही आपली पापनाशिनी म्हणून जगदंबा कार्य करणार आहे. पण ही म्हणजे त्यासाठी आपल्याला त्या श्रीदेवीची पूजा केली पाहिजे. कशी केली पाहिजे? प्रामाणिकपणे आणि श्रद्धेनं केलं पाहिजे. म्हणजेच भक्तांच्या प्रारब्ध कर्माची नोंद घेऊन तुम्ही जे करताय ते कसं करताय, दांभिकपणानं करताय का उगीच धामडौल दाखवायचा म्हणून करताय का उगीच सगळ्यांना कळावं म्हणून करताय, नाही. जेव्हा तुम्ही श्रद्धेनं, मी जे काय करते ना ते मला आणि माझ्या भगवंताला माहितीये, मला आणि माझ्या जगन्मातेला माहितीये, एवढं जरी झालं, अशा जर श्रद्धेनं तुम्ही केलेलं असेल तर भक्ताच्या प्रारब्ध कर्माची नोंद ती जगन्माता घेते आणि त्याला मुक्तीचा मार्ग जो आहे त्या देण्याची अनुभूती देण्याचा प्रयत्न ही देवी मा नक्कीच करते. आणि म्हणून इथं ती पापनाशिनी आहे असा उल्लेख या वाग्देवतेंनी इथं तिचा केलेला आहे. कारण आपल्या सामान्य माणसाच्या हातनं होणाऱ्या चुकांचं क्षालन करण्याचं किंवा त्यांच्यावर क्षमा करण्याचं काम एक आणि एकमेव फक्त भगवंतच करू शकतो, ती जगन्माताच करू शकते. आणि त्यामुळे ती आपल्या भक्तांवरना आशीर्वाद देत असते. हेच इथं अभिप्रेत आहे. इथं 47वा श्लोक संपलेला आहे. आता आपण पुढचा श्लोक जो आहे तो आहे 48वा. निष्क्रोधा क्रोधशमनी निर्लोभा लोभनाशिनी निसंशया संशयग्नी निर्भवा भवनाशिनी. इथं पण पहिल्या नामामध्ये ती कशी आहे वर्णन केले, दुसऱ्या नावामध्ये ते आपल्या भक्तांसाठी काय करणार असाच क्रम तिच्या ह्या नामांमध्ये आपल्याला दिसतोय. 48व्या श्लोकामधलं पहिलं जे नाव आहे निक्रोधा, क्रोध म्हणजे राग. ती रागरहित आहे आणि ब्रह्मस्वरूपामध्ये रागरहित असणारच, असायलाच पाहिजे. तिला राग येऊन क्रोध येऊन चालणारच नाहीये. म्हणजे ती तटस्थ भूमिकेमध्ये राहूनच प्रत्येक कृतीकडे तिने बघायला पाहिजे, तरच चांगलं वाईट योग्य अयोग्य याचं तारतम्य तिला कळणार आहे. म्हणजे आपण आरशासमोर उभं राहिलं तर आपण जसे आहोत तसे आपल्याला दिसतं. म्हणजे प्रतिमा आपण पाहू शकतो आपली, आपण कसे आहोत की नाही. मी डोळ्याला चष्मा घातलाय, मग त्या आरशामध्ये मला डोळ्याला चष्मा असलेलं दिसणार, नाही घातला तर नाही घातलेलं दिसणार आहे. म्हणजे आपण आरशासमोर उभं राहिलं तर ती प्रतिमा ती आपण पाहू शकतो. पण उभं राहिल्यावर आरशासमोर उभं राहिलं तर मी कशी आहे ते मला दिसणार आहे. तेव्हा आपणही त्या जगदंबेची भक्ती तितक्याच स्वच्छ आरशासमोर उभं राहून करायची आहे, तितक्याच भक्तीनं. म्हणजे आरसा जसा अगदी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला गुळगुळीत आणि असा अगदी स्पष्ट असतो, आपल्या
आरशामध्ये आपल्या रूपाचं एक अगदी कण ना कण स्पष्ट आपल्याला दिसतं. तसं स्पष्टपणानं श्रद्धेनं आपण त्या जगदंबेची भक्ती करायची आणि तेव्हाच फक्त आपल्याला तिची कृपा मिळू शकते. ती स्वतः भक्ती असो वा नसो ती रागरहित आहे. जसे आहे तसे आपल्याला मान्यच करावं लागतं. म्हणजे तिला माहितीये की माझा भक्त कसा आहे, श्रद्धेनं भक्ती करतोय, मग ती ठीक आहे तुझ्यावरती कृपा करते म्हणते. नसेल त्याला ती पुढे क्रोध शमनी, त्याचा जर राग असेल, इच्छा असतील, आकांक्षा असतील तर ते थोडं थोडं हळूहळू नष्ट करण्याचा प्रयत्न कर. पुढच्या नामामध्ये तेच सांगितलंय. 169 नाव आहे की हळूहळू त्याचा क्रोध शमन करायचं. त्याच्या आसक्ती ज्या आहेत, आपल्या भक्तांचा राग, आपल्या भक्तांच्या आसक्ती, इच्छा सगळं हळूहळू नष्ट करायचं. आणि जेव्हा इच्छा नष्ट होतील, आसक्ती नष्ट होईल, तेव्हा माणूस आपोआप विरक्त होतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं आपल्याला राग लोभ येत नाही, विरक्त होतो त्यामध्ये, वैरागी. आणि मग असं जेव्हा वृत्ती होईल तेव्हा आपल्या मनावरती कुठल्याही गोष्टीचा परिणाम होतच नाहीये. आणि म्हणून इथं ती क्रोध शमनी म्हणून सांगितलं. म्हणजे आपण जर क्रोध, आपल्या मनामध्ये राग आहे, पण आईनं सांगितलंय तुझं लग्न जमत नाही तोपर्यंत हा मंत्र म्हण, म्हणून ती मुलगी समजा जर रागारागानं ते कुठला एक काय मंत्र दिला असेल, काय पूजा करायला सांगितलं, ते रागारागानं केले तर त्याचा, त्या मंत्राचा, त्या पूजेचा प्रभाव पडेल का हो? नाहीच पडणार. त्याचा प्रभाव नष्टच होणार आहे. म्हणून जे आपल्याला करायचंय म्हणून ही काय करणार आहे जगदंबिका, तिच्याकडे तुम्ही थोडस श्रद्धेनं गेलात, तिच्याकडे लीन होऊन गेलात तर आपोआपच ती तुमच्यातले ही सगळे थोडं थोडं नष्ट करणार आहे. आणि मग आपल्यामध्ये उत्पन्न होणारी जी आसक्ती आहे, इच्छा आहे, जो आपल्यामध्ये क्रोध राग विकसित होतो आहे, ते आपोआप आपल्या मनातील हळूहळू हळूहळू ते नष्ट होऊन चांगल्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होईल. तुम्ही बघा, पहिल्या दिवशी रागारागानं करेल ती मुलगी पूजा, दुसऱ्या दिवशी आई म्हणते ना जाऊ दे करूया थोडीशी, कारण ती ललिता देवी रागानं का होईना पण माझी पूजा करतेस ना, हरकत नाही, तुझं मी दुसऱ्या दिवशी थोडस राग शांत करते, आणखीन तिसऱ्या दिवशी करते आणि थोडा राग शांत. म्हणजे ही क्रोध शमनी आहे. तुझ्या इच्छा, असा आकांक्षा आहे, हे सगळं हळूहळू कमी कर. म्हणजे तुला तुझं शमन करणं, तुला शांत करण्याचं काम ही देवी करणार आहे. म्हणजे आपल्या चांगल्या भावनांचं आपोआपच थोडं थोडं विघटन होत राहणार. आपल्या मनामध्ये थोडे थोडे वितळले जाणार आहे. म्हणजे क्रोध वितळले जाणार आणि चांगल्या भावना निर्माण होणार आहेत. म्हणजे आपोआपच देवीची आराधना केली तर आपल्या क्रोधाचा नाश होतो आणि दुःखापासून ती आपल्याला दूर ठेवते. हे आपल्याला इथं बघायला मिळते. म्हणून ती क्रोध शमनी आहे. आणि पुढच्या याच्यामध्ये पुढचा जो तिचा शब्द म्हणजे नाम दिलेला आहे तिथे लोभ आहे. बघा, तिला कशाचा लोभ नाही, आसक्ती नाहीच की, तिला कशाचाही लोभ नाही आणि ती लोभ रहितच, तिला गरजच नाही कशाची लोभ राग लोभ करायची, ती निर्लोभ आहे. आणि अशी असणारी ती तिच्या भक्तांबरोबर सुद्धा अतिशय उदार अंतःकरणानं वागते आणि त्यांना सुद्धा ती तेच सांगते की बाबांनो, लोभ बाळगू नका, तुमचे षड्रिपू सगळे तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवा, तो प्रयत्न करा. आणि उदार अंतःकरणानं ती वागायला सांगते आणि त्यांना सुद्धा, आपल्या भक्तांना सुद्धा आपल्यासारखं बनवायचं, निर्लोभ निस्वार्थी बनवण्याचा ती प्रयत्न करते. हा तिचा आशीर्वादात्मक गुण आपल्याला इथं तिची उपासना केली तरच प्राप्त होतो, असा अर्थ इथं अभिप्रेत आहे. म्हणजे ती निर्लोभ आहे. आता पुढचा जो शब्द आहे, नाम आहे तिचं, ते लोभनाशिनी आहे. त्याच अर्थ आहे परत लोभनाशिनी. म्हणजे तिच्या भक्तांचा सुद्धा ती लोभ नाश करून टाकते. ती स्वतः तर आहेच, ती कशाचाही लोभ करत नाही, लोभ रहितच आहे, पण भक्तांचा सुद्धा ती लोभ नाश करते. म्हणजे आपला भक्त अधपतनाकडे कसा जाणार नाही याकडे तिचं लक्ष दे. कारण अधपतनाकडे नेणारे 3 मार्ग आहे. जे भक्ताचं किंवा साधकाचं अधपतन कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे होतं? इच्छा बाळगणं, क्रोध करणं आणि लोभ. म्हणजे ह्या जर आपण हे 3 दरवाजे बंद करून टाकले, कशाची इच्छा केली नाही, आपला राग, दुसऱ्यावरती दुसऱ्याविषयीचे दुराचार विचार ते सगळे जर आपण बंद करून टाकले आणि कशाची आसक्ती बाळगली नाही,
तरच काय व्हायला पाहिजे, तर ते सोडले पाहिजेत. कारण साधकाची आत्मोन्नती होणार नाहीये. जे साधक आध्यात्मिक प्रगती जर करणारा असेल तर त्याला हे 3 दरवाजे आधी बंद करून टाकायला पाहिजे, तरच तो पुढं जाऊ शकणार आहे. ते 3 दरवाजे बंद करून पलीकडच्या दरवाजाला जाताना त्याला हे सगळं नाहीसं करून घ्यावं लागणार आहे. आणि तरच फक्त त्याचा अधःपतनाकडे जाणारा जो मार्ग आहे, नरकाकडे जाणारा जो मार्ग आहे, तो बंद होतो आणि मगच त्याला मुक्ती मिळणार आहे. जे अधोगतीला कारणीभूत होणारे जे ते घटक आहेत ते सगळे ती सांगतेय जगदंबा की तिच्या भक्तांचा लोभ मोह नष्ट करण्याचं काम आपली कृपा दृष्टी त्यांच्यावरती ठेवून ती करते. आणि हेच तिचं लोभनाशिनी रूप इथं आपल्याला बघायला मिळतं. पुढचा जो त्या श्लोकातले पुढचं चरण जे आहे त्याच्यामध्ये तिचं नाव आहे निसंशया. आता ही स्वतः ललितांबा कशी आहे, संशय रहित आहे. जे निसंशय आपण म्हणतो ना निसंशय सत्य आहे, हे मी जे काय सांगते ना, कारण मी वाचले त्या पुस्तकामध्ये की हेच अर्थ अभिप्रेत दिलेला आहे. निसंशय हे झाला अहंकार, पण ती स्वतः तशी आहे. तिचा म्हणजे कारण तिला स्वतःच्या ज्ञानाबद्दल इतकी खात्री आहे, ती इतकी ज्ञानी आहे की निसंशय ती ज्ञानीच आहे. हे आपल्या सगळ्यांना, कारण आपल्या सगळ्यांना ते ब्रह्मज्ञान, ते आत्मज्ञान प्रदान करण्याची ताकद त्या शिव आणि शक्तीच्या एकत्रित रूपामध्ये आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि ते प्रदान करण्याचं काम ती आपल्या भक्तांना करणार आहे. निसंशयपणे तिचे ज्ञान अगाध आहे आणि त्यामुळे तिच्याबद्दल संशय घेण्याचं कारणच नाहीये. म्हणून वाग्देवी तिला निसंशय म्हणते. आता इथं निसंशय म्हणजे तिच्याबद्दल संशय घ्यायचा असा अर्थ नाही, तिच्या ज्ञानाची मर्यादा इतकी अगाध आहे की निसंशयपणे ती ज्ञानीच आहे हे पण मान्य करायला पाहिजे. आणि तिच्या ज्ञानाबद्दलची खात्री देण्याचं काम इथं दिसतंय. म्हणजे कारण की इथं ती ज्ञान मूर्ती अशी स्वरूप आहे. तेव्हा या शिव आणि शक्ती यांचं एकत्रीकरण येतं तेव्हा त्या दोघांच्या मधून असणारं भक्त ज्ञान शोधण्याचं काम करतात आणि ते ज्ञान देण्याचं काम निसंशयपणे ही आपली जगन्माता करणार आहे. म्हणजे आपल्यासारख्या साधकांच्या मनामध्ये जेव्हा काही अज्ञान अंधकारामुळे शंका निर्माण होतात, त्या शंकांचं निरसन करण्याचं काम फक्त आणि फक्त केवळ ही जगन्माताच करू शकते. म्हणून तिला निसंशया म्हटलेले आहे. सगळ्या शंकाचं निरसन ती एकमेव, कारण ती ज्ञानी आहे, ज्ञान मूर्ती आहे आणि तीच करू शकते आहे असा अर्थ ह्या नामामध्ये अभिप्रेत असलेला आपल्याला दिसतोय. पुढचं जे नाव आहे ते त्याबरोबर त्याच्या पुढचं संशय अग्नी. आता इथं संशय आणि अग्नी असं संधिफोड आहे, म्हणजे शंका निरसन. आताच्या मगाच्या श्लोकामध्ये म्हणजे मगाच्या नामामध्ये मी सांगितलं की ते ज्ञानमूर्ती असल्यामुळं शंका निरसन कर. संशय अग्नी, अग्नी म्हणजे शंका, शंकांचं निरसन करते. ती भक्तांच्या शंका दूर करते. आणि कशी का करू शकते, ती तेवढी सक्षम आहे. ती ज्ञानमूर्ती असल्यामुळे तिच्या आतमध्ये तेवढी क्षमता आहे. कुठल्याही भक्ताला कुठलाही संशय जर निर्माण झाला तर तो दूर करण्याचं काम ती करते. एखादा जेव्हा भक्त एखाद्या गुरुला आपला गुरु मानतो, पण तरी सुद्धा आपल्यासारखे मी माझ्या स्वतःबद्दल सांगते की आपण सामान्य, अगदी सामान्य साधक नाही ते विचार मनात येणार, नाही ते संशय येणार. मग त्या गुरूंकडे गेल्यावर आपण विचारतो की काय दादा हे असंच कसं काय येतं, हे असंच माझ्या मनात कसं येतं, ते कसं जाणार आपल्याला, कारण आपण काय अगदी सामान्य लोक असतो. अशा जेव्हा मनात विचार घेऊन आपण म्हणजे इथं ती आपल्याला गुरुमूर्ती या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपण हे केव्हा आपल्या अशा शंकांचं निरसन आपण केव्हा करून घेतो, कोणाकडनं करून घेतो, गुरूंकडनं करून घेतो. त्यांच्याकडे जातो, त्यांना विचारतो, त्यांना किंवा माझ्या असं कसं होईल. ती एक कथा सांगतात की गोंदवलेकर महाराजांच्याकडे तो म्हणायचा, मी इतकं कालीमातेचं इतकं मी जप केला पण मला काही ती काली प्रसन्न झाली नाही, मला काही ती दिसलीच नाही कधी. का बरं मला ती प्रसन्न झाली नाही.
मग त्यांनी सांगितलं तू काय करत होता? हो मी किती जप केला, इतका जप केला की काली माता मला प्रसन्नच व्हायला पाहिजे वगैरे असं त्याची अपेक्षा होती. महाराजांनी सांगितलं मी एवढा जप केला, हा जो तुझा अहंकार आहे त्यामुळे तुला ती प्रसन्न झालेली आहे, तो अहंकार सोड तू. त्यांनी त्याच्यासाठी 1 2 3 हे दिलेले आहेत त्याला की तू असं करून ये माझ्याकडं म्हणजे मी तुला तिला प्रसन्न करून दाखवतो, तू असं करून ये म्हणजे मी तुला तिला प्रसन्न. 2 3 उदाहरणं व्हॉट्सअपला ती कथा बऱ्याच वेळा परत येत गेलेली, आता ती सांगण्यात मी वेळ घालवत नाही. तर त्या प्रकारे म्हणजे गुरु काय करतात, मार्गदर्शन करतात त्या साधकाला योग्य मार्ग. आणि त्यांना माहित असतं की हा भक्ती करतोय पण त्याचा भक्तीचा मार्ग थोडासा अवघड वाटेनं चाललाय किंवा अडखळत चाललेला आहे आणि तो सुमार्ग करण्याचं काम गुरु करतात. आणि तेच कार्य आपली जगदंबिका करत असते. आणि त्यामुळं ते समजून खरं स्वरूप काय आहे, गुरु जवळ जाऊन आपण जसं खरं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण काय करतो मग आपण त्या गुरुला साष्टांग नमस्कार घालतो, त्यांनी जी सेवा दिली असेल ती करतो. आपल्याला माहिती आहे गोंदवलेकर महाराज जेव्हा त्या तुकाईंच्याकडे गेलेले होते त्यांनी त्यांना वाटेल ती सेवा करायला सांगितली. खड्डाखंड त्या मुलांना त्याच्यात पुरून टाक म्हटले. ठीक आहे, गुरुंनी सांगितलंय करून टाकलं. त्यांनी संशय घेतला नाही मनामध्ये, संशयग्नी नाही, चिंकाच घेतली नाही. त्यांनी सांगितलंय ना सेवा करायला सांगितले, करायची बस एवढंच. त्याला माहित होतं की माझे हे इतकी त्या गुरुवरती निष्ठा होती की त्यांना माहित होतं की माझं वाईट माझे गुरु कधीही करणार नाहीत. मी जेव्हा त्यांचं बोट धरून चालतोय तेव्हा ते माझं चांगलंच करणार आहे त्याची खात्री जराही संशय मनामध्ये नाहीये. आणि तसं जेव्हा आपली वृत्ती होईल तेव्हा आपोआपच सत्य ज्ञान आपल्याला नक्कीच प्राप्त होतं. म्हणजे आपण त्या जगन्मातेला गुरु स्वरूपामध्ये मानून साष्टांग दंडवत घालून तिच्याकडं आपल्या अंतःकरणातील शंका जर घेऊन गेलो तर ती नक्कीच त्या सगळ्या शंकांचं निरसन करणार आहे. कारण ती दृष्टी आहे, तिला माहिती आहे की माझ्या भक्ताच्या मनामध्ये कोणकोणते बरं विचार आहेत हे ती ओळखू शकते. समोर आलं की कळतं, कारण त्यांच्या मनात काय चाललंय त्यांना सहज ओळखायला येतं, इतकी ती ज्ञानी आहेत. आणि त्यामुळं ललिता माता इथं खरोखरीच एक आध्यात्मिक गुरु ह्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणून ती संशयग्नी आहे असं वाग्देवतेंनी तिचं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण गुरु तुम्हाला नक्कीच चांगली शिकवण देतात आणि तशीच ही माता सुद्धा आपल्याला देणार आहे एवढी नक्की खात्री आपण बाळगायला पाहिजे. म्हणजेच संशयग्नी शंका निरसन होणार आणि आपण त्या शंकाचं निरसन झालं की आपण सुद्धा ज्ञानी होणार ना. आपल्या सुद्धा सगळ्या शंका निरसन झाले की आपल्याला कळणार हो नाही उघड सत्य आहे की मी इतक्या वेळा 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम वाचलं की मला थोडं तरी भगवंताच्या डोळे मिटले तर माझ्या डोळ्यासमोर त्या भगवंताचं रूप येणार आहे एवढं तरी आपल्याला नक्की कळू शकतं. हे जे आहे ही शिकवण आपल्याला गुरु देतात आणि तेच काम ही ललितांबिका सुद्धा करते. म्हणून इथं तिचं नाव संशयग्नी असं संबोधन केलेलं आहे. म्हणजे इथं ती गुरु स्वरूपामध्ये असल्याचा भास निर्माण होतो. या वाग्देवतेंनी तिचं वर्णन गुरु स्वरूपासाठी केलेलं आहे. आणि शिवशक्ती हे दोघही जण जे शक्तिरूप झालेले आहेत ते या आपल्या सारख्या साधक भक्तांना हे शक्ती देण्याचं काम करणार आहेत. म्हणून ती संशयग्नी या नावानं संबोधली गेलेली दिसते. पुढचं जे नाव आहे 174वं नाव आहे आणि ते म्हणजे निर्भवा. आता इथं भव म्हणजे आपण म्हणतो भवसागर म्हणतात. विठोबा एवढा कमरेपर्यंत कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि तो सांगतो की कमरेपर्यंत भवसागर आहे. म्हणजे पाण्यामध्ये उभा आहेस तू, कमरेपर्यंतच्या भवसागरामध्ये तू उभा आहेस. म्हणजे भवसागरामध्ये असणारं जे काय बंधन आहेत ती सगळी कमरेपर्यंतच आहेत, त्याच्या वर नाही आहेत. म्हणजे तू बुडणार नाहीयेस. तुला त्याच्यातनं तरुण जायचं असेल तर तो भवसागर पार करून जायचं असेल तर तुला निर्भवा व्हायला पाहिजे. त्याच्यातनं बाजूला म्हणजे अस्तित्व तुझं जे आहे ते सगळं तिनेच निर्माण केलेलं आहे. निर्भव केलेला आहे तिनेच निर्माण केलेलं आहे. परंतु ती स्वतः मात्र त्या उत्पत्ती विरहित असलेली आपल्याला दिसते आहे. कारण शिव आणि शक्ती जेव्हा एकत्रित येतील तेव्हाच त्यांच्या एकत्रित स्वरूपाला ब्रह्मस्वरूप असं म्हटलं जातं. ते दोघे मिळून स्वतःवर सर्वोच्च असं ब्रह्मज्ञान देऊ शकतात. अगदी अनादी अस्तित्वाचा तो स्वामी आहे.
ती स्वतः संसार रहित आहे. आपल्याला माहिती ती काय संसार करण्यासाठी आलेलीच नाहीये, ती जगन्माता आहे, त्यामुळे ती संसार रहित आहे आणि जन्मरहित सुद्धा आहे. तिचा जन्म कसा झालाय कोणाला माहितीये? शिवशक्ती एकत्र आले की कार्य होणार हे नक्कीच. त्यांच्यामध्ये असणारी शक्ती देवता आणि शिवामध्ये असणारं ज्ञान, ह्या सगळ्यांचं वाटप ते आपल्या जगासाठी करतायत आणि म्हणून इथं ती निर्भवा आहे. म्हणजे तिच्या रूपाला काही मूळ नाहीये किंवा तिचं मूळ कोणी जाणू शकत नाहीये. पण जेव्हा ती उत्पत्ती विरहित असल्यामुळं पण जेव्हा एकत्र येईल तेव्हा मात्र आपण तिचं स्वरूप जाणू शकतो, तिची शक्ती जाणून घेऊ शकतो. आणि इथं हे तिचं नाव त्यासाठी सार्थ आहे किंवा जेव्हा ते दोघं एकत्र येतात तेव्हा ते निर्माण, पोषण, पालन आणि विघटन या सगळ्या शक्ती कार्यान्वित होऊ शकतात. हेच कृतीतनं दाखवतात. इथं तेच अभिप्रेत आहे. म्हणून पुढचं जे नाव आहे ते त्याला जोडून आहे भवनाशिनी. ह्या भवा आहे हो कमरेपर्यंत. या भवामध्ये म्हणजे आपण हा भवसागर जो आहे संसाराचा भव आपला, तो कसा आहे? भव म्हणजे जन्म. इथं भव याचा अर्थ आहे जन्म मृत्यूचं चक्र. आपण जे जन्म काय असतं आपल्याला जन्म माहिती होतो आणि मृत्यू होणार असतो, नक्की आहे. या दोन्हीमध्ये जे अंतर आहे ते आपलं आयुष्य आहे. जन्म झाल्यापासून मृत्यू येईपर्यंतच जे काय जीवन जगतो ते आपले आयुष्य आहे आणि ते आयुष्य म्हणजे संसार चक्र आहे. आणि ह्या संसार चक्रामध्ये साधक काय करतो? आपल्यातील इच्छा, आसक्ती ह्या सगळ्या घटनांमुळं जन्म मृत्यूच्या संसार चक्रामध्ये अडकून पडतो. इच्छा रहित झाला तर मोक्ष मिळेल, नाहीतर काय होणार? पुन्हा तुझी इच्छा राहिली आहे की या जन्मामध्ये मला खरं तर गुलाबजाम खायचे होते पण मी सोडलेत ना ते, त्यामुळे मला खायला मिळाले नाहीत. काशीला जाऊन मी सोडून आलो, मग किती वर्ष मला खायलाच मिळाले नाहीत, म्हणून मरताना त्या गुलाबजामची आठवण जर झाली तर ते खाण्यासाठी का विना पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे. हे जे आहे संसार चक्र आहे. जे आपल्या इच्छा, आकांक्षा किंवा मला अमुक ठिकाणी जायचं होतं ते काय झालंच नाही कारण माझे गुडघेच दुखायले. ह्या संसार चक्रामधनं जर आपल्याला सोडून घ्यायचं असेल तर हे जन्म मृत्यूचं जे संसार चक्र आहे यामधनं बाहेर काढणारी कोण आहे? तर ही भवनाशिनी देवी, म्हणजेच ही आमची ललितांबिका आहे. म्हणूनच आपल्या भक्तांना जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका करून देण्याचे काम ती करून देणार आहे. आणि त्यासाठी ती सांगते की एक चित्तानं ती काय कशी करायची, तिची उपासना कशी करायची, एक चित्तानं करा तरच काय, एक चित्तानं तिची भक्ती केली, तिचं सतत ध्यान केलं म्हणजे सतत तिचं नाम सतत डोळ्यासमोर तिचं रूप आणि मुखामध्ये सतत नाम राहिलं तिचं, तिची उपासना केली तर आपोआपच तो साधक, तो भक्त भवपाशाच्या सागर वंदनामधून आपोआप मुक्त होणार आहे. मग हे कोण करणार आहे मुक्त? तर ही माझी जगन्माताच करणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये त्यांनी एक छोटासा काही ज्या विद्यांचा अभ्यास इथं दिलेला आहे तर त्या श्री विद्या देवतेमध्ये त्यांनी सांगितलंय की नवमी तिथीला चंडी होम वगैरे केला तर मुक्ती मिळते. आता नवमी तिथीचं वैशिष्ट्य आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण म्हणतो म्हणजे रामनवमी, दासनवमी, नवरात्र, म्हणजे 9 आकड्याला भरपूर महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर या नवमी तिथीला चंडी होम केला म्हणजे या देवतेची, या आपल्या जगदंबिकेची जर प्रार्थना केली तर नक्कीच आपल्याला कारण काय आहे तर ती ललिता देवी जगातील सर्व भवांचा म्हणजे सर्व भव जन्म मृत्यूचं जे संसार चक्र आहे त्या जन्म मृत्यूच्या संसार चक्रामधून आपला नाश करते आहे. म्हणजे ते चक्र आपल्यापासून दूर घेऊन जाते म्हणजे आपोआपच आपल्याला मुक्ती प्रदान करणारी अशी ती आहे. ते त्यामुळं म्हणून त्यांनी सांगितलंय की ध्यान करून, नाम घेऊन आणि अशा तऱ्हेनं भक्तीनं तिची जर श्रद्धापूर्वक आराधना केली तर ही जगन्माता आपल्याला नक्कीच मुक्ती मिळवून देणारी आहे. भवनाशिनी आहे. मुक्ती मिळू, आपला जे भव आहे तो नाश करणार आणि मुक्ती देणार. म्हणजे 48व्या श्लोकामध्ये आपल्याला अतिशय सुंदर
संबोधन केलेलं आहे वाग्देवतेनी, की ते आपल्याला त्या मुक्तीच्या मार्गाकडे नेणारी ही देवता आहे असं सांगितलं जातं. आता पुढचा जो श्लोक आहे तो 49वा श्लोक आहे. निर्विकल्पा निराबाधा निर्भेदा वेदनाशिनी निर्नाशा मृत्युमथिनी निष्क्रिया निष्परिग्रहा. ह्या श्लोकामध्ये सुद्धा पुन्हा तेच सांगायचा प्रयत्न केलेला आहे वाग्देवते. श्लोकार्थ 49वा आपण बघतोय आणि 176वं नाव आहे निर्विकल्पा. आपण म्हणतो ना विकल्प, साधा फॉर्म भरायचा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये विकल्प असतो. स्त्री आहे का पुरुष आहे, महाराष्ट्रातले आहेत का राजस्थान मधले आहेत, म्हणजे ते ऑब्लिक दिलेलं असतं. मग आपण त्याला खूण करतो, नाही मी महाराष्ट्रीयन, नाही मी इंडियन. स्त्री आहे का पुरुष आहे, स्त्री, मग आपण त्याला फक्त येस म्हणून, म्हणजे हा विकल्प. म्हणजे कल्पना असतात, हे आहे का ते खोट्या कल्पना, त्याची खरी काय आहे तो आपला विकल्प असतो, ते आपण मान्य करतो. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी दिलेला पर्याय त्याला आपण विकल्प असं म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट करायला सांगितलं त्याच्याबद्दल हे नाही झालं तर आता आपण परवाच बघितलं की आपल्याला संहिता वाचन करणं शक्य नाहीये, पण विष्णू सहस्त्रनाम म्हणणं सहज शक्य आहे. मग ताई म्हणाल्या काही नाही, आपण 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम, तोच अर्थ आहे. संहिता वाचनामध्ये तरी दुसरं काय करणार असतो, त्याच भगवंताची प्रार्थना करणार असतो. मग तेच आपण 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटलं म्हणून कुठं. फक्त तो विकल्प कसा आहे, चांगला आहे, पर्यायी आहे पण चांगला आहे म्हणून आपण मान्य केलं. तसं इथं ती निर्विकल्प आहे. जे खोट्या कल्पना तिच्या कोणत्याही नाहीत. इथं एखाद्या पण जेव्हा एखादा सिद्धांत सांगितला जातो आणि त्या सिद्धांताला जर विरोध कोणी केला तर त्या विरोधाला विकल्प असं म्हटलं जातं. आपण जेव्हा भूमितीचे प्रमेय ते काय काय सिद्धांत शिकायचो त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या काळामध्ये होते ते, तर ते जेव्हा शिकायचो तेव्हा ह्याला हा पर्याय आहे, मग असं हे 2 बाजू एकत्र केल्या तर या तिसऱ्या बाजूच्या ह्याची बेरीज येते वगैरे, अशा आपण त्रिकोणांचं शिकलं होतं, त्रिकोणामिती. तसं हे ब्रह्म आणि या श्रीदेवीचा ब्रह्म हे असण्याची जी कल्पना आहे, म्हणजे शिवब्रह्म आणि शक्ती ब्रह्म हे दोन्ही जेव्हा एकत्र असण्याची जी कल्पना आहे याचा कुणीही विरोध करू शकत नाही. कारण शिवशक्ती ऐक्य हे गरजेचंच आहे आणि त्यामुळं कोणत्याही कल्पना आपल्या मनामध्ये येत नाही. परंतु आपल्या कल्पना कशाविषयी असतात, वस्तूंविषयी असतात आणि त्या वस्तूंच्या कल्पना ह्या आपल्या मनामध्ये येतात, अविभाज्यपणे येतात. आपल्याला हे असं कुठं असतं का, चांब्याच्या याच्यावर केलं तरच त्याचं तुम्ही लोखंडाच्या ह्याच्यावर काय हा छाप मारून आणलाय, नको नको चांदीच्या ह्याच्यावर करून आणा म्हणजेच त्याचा परिणाम होणार आहे, असं काहीही नाही आहे. म्हणजे आपण जर त्याच्यातला जो पर्याय आहे तो चांगल्या भावनेनं श्रद्धा भावनेनं जर स्वीकारला असेल तर त्यावेळेस आपला तो जो विकल्प आहे, जो पर्याय आहे तो आपल्याला निश्चितच चांगलं अविभाज्य भाग म्हणून आपल्याला तो मान्य होतो. आणि म्हणून इथं तिला निर्विकल्पा म्हटलेलं आहे, कारण तिला दुसरा पर्याय नाहीच आहे. शिव ब्रह्म हे एकत्र आले आणि शक्ती ब्रह्म हे एकत्र आले की त्यांची जी शक्ती आहे त्याला दुसरा विकल्प असूच शकत नाही, दुसरा पर्यायच नाहीये. कारण ती तितक्या शक्तीची आहे, तितक्या भक्तीनं आपण तिची भक्ती पण करायला पाहिजे, तरच ती आपल्याला पावणार आहे, आपली उपासना फलद्रूप होणार आहे. दुसरा पुढचा जो तिचं नाम इथं जे उल्लेख केले गेलेला आहे ते म्हणजे निराबाधा. निर्विकल्पा झाल्यावर निराबाधा. आता निराबाधा म्हणजे बाधा होणे. आपण म्हणतो ना त्याला ना काहीतरी हे झाले, इन्फेक्शन झाले असं आपण सांगतो, इंग्लिशमध्ये बोलतो ना आपण, आपल्याला मराठीतलं चांगलं कळत नाही. इन्फेक्शन झाले म्हणजेच काही कुठले तरी विषाणू तिच्या शरीरामध्ये बाधा करताय असं आपण सांगतो. किंवा समजा पूर्वीच्या काळी हे फार असायचं की त्याला ना त्या झाडाखालनं आला म्हणून त्याला बाधा झाली आहे, त्यामुळं त्याला इतकं झपाटलंय, त्याला थंडी वाजून आली वगैरे, असे पण अनुभव पूर्वीच्या काळी असायचं. पण ही कशी आहे तर ही अबाधित आहे, तिला कशाचीही बाधा होणार नाहीये. म्हणजेच काय, कोणताही भ्रम तिला विचलित करू शकणार नाही, ती अचल आहे. जे ती कुठलाही तिच्यामध्ये पर्याय नसणार आहे, कारण
ती माया रूप घेऊ शकते. आणि त्यामुळं आपण मात्र काय करतो, अंधारात दोरी पडलेली असते तर आपल्याला लगेच तो साप साप म्हणून ओरडून आपण गाजावाजा करून ओरडाओरडा करून त्याला बाजूला फेकायचा प्रयत्न करतो. पण ती स्वतःच माया विरहित आहे आणि अबाधित आहे, त्यामुळं तिला भ्रम होणारच नाही. ती निराबाधा आहे. कारण ब्रह्मामध्ये भ्रम हे गुण नसतातच, कारण तो ज्ञानी असतो. त्यामुळे भ्रम असणार कशाचा. ती निराबाधा आहे आणि म्हणून ती पुढे सांगते निर्भेदा. पुढचा जो तिचं जे नाव सांगितलंय ते निर्भेद आहे. निर्भेदा भेदनाशिनी. ती आधीच्या नावामध्ये तुम्ही सांगितलं निर्विकल्पा निराबाधा. तिला विकल्प नाहीये, दुसरा काही पर्याय नाही आणि ती निराबाधा आहे, अबाधित आहे. म्हणजे सत्य आणि शाश्वत जी काय आहे ती फक्त ती एकमेव आहे. पुढच्या नावामध्ये तिला निर्भेदा म्हटलेलं आहे त्यांनी. ती भेदरहित आहे. म्हणजे द्वैत आणि अद्वैत असा जो भेद आहे तो सर्व भेद आपल्याला आहे, आपल्यासारख्या साधकांना आहे, भक्तांना आहे. पण त्यामुळं काय होतं, आपल्याला अज्ञान निर्माण होतं आणि ते अज्ञान नाश करणं पुढचा जो तिचं नाव आहे ते भेदनाशिनी मध्ये जाते. म्हणजे भेदनाशिनी म्हणजे आपला अज्ञान नाश करणं. आपल्यामध्ये जो भेद द्वैत अद्वैताचा भेद निर्माण झालेला आहे, मनामध्ये जो विकल्प निर्माण झाले ते सगळं नाश करण्याचं काम ती पुढच्या नामामध्ये करते. इथं भेद करणे म्हणजे विघटन करणे. निर्भेदा याच्यामध्ये भेद करणे असा अर्थ जर घेतला तर ते विघटन करणे. ही सर्व नामे ललितांबिकेला संबोधित करतात. याचा अर्थ ती स्वतंत्रपणे ती नाम धारणच करत नाहीये. इथं सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट सांगायची की ती सगळ्यामध्ये आहे, पण ती स्वतंत्रपणे कुठलंही कार्य करत सगळ्यांमध्ये ती आहे. सगळ्या कृष्ण जसा 108 त्या बायकांशी लग्न केला होता ते सगळ्यांमध्ये तो होता, पण तरीही तो तिथं नव्हता. म्हणजे हा जो आपण म्हणतो ना त्रिगुणातीत प्रकार जो आहे तसं हिच आहे. म्हणजे विघटन केलं तर सर्व नावं ललितांबिकेचीच आहे, तिला संबोधित करतात. पण ती स्वतंत्रपणे एकही नाव स्वतंत्र धारण करत नाहीये, कारण ती शिव आणि शक्ती एकत्रितपणे संबोधली जातात. त्यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याला आपण परमशक्ती असं नाव देतो. म्हणजे तेव्हाच ती भेदरहित होतीये. शिवाचं शक्ती आणि शक्तीची शक्ती म्हणून जेव्हा एकत्रित येतील ही ललितांबिकाची शक्ती आणि शिवाची शक्ती, हे दोन्ही जेव्हा त्यांचा संयोग होईल तेव्हा परमशक्ती निर्माण होतीये. आणि ही परमशक्ती जेव्हा एकत्रित असते तेव्हा ती अनंत आहे आणि त्यामुळे तिला सर्व भेदांपासून रहित लांब केलं जाईल. निर्भेदाती आहे, भेदरहित आहे असं म्हटलं जातं. आणि पुढचं नाव जे आहे भेद नाशिनी, या नामामध्ये अद्वैत आणि द्वैताचा जो भेद आहे ती नाश करणारी आहे. म्हणजे भक्तांच्या मनामध्ये असणारा जो भेदाभेद आहे तो नाश करण्याचं काम ज्ञान देऊन, त्यांचा अज्ञान हरण करून, अज्ञान नाश करून हीच करते. म्हणजे अज्ञान नाश करणारी ही ज्ञान देऊन त्या भक्तांना दान प्रदान करते ज्ञानाचं. आणि म्हणून तिला इथं भेद नाशिनी अशा नावानं संबोधलं गेलेलं आहे. असं या वाग्देवीने तिचं इथं भेद नाशिनी हे नाव आपल्याला सांगितलेले आहे. ह्या चरणानंतर दुसरा जो चरण आहे पुढचा 49व्या श्लोकाचा तो आहे निर्नाशा. आता निर्नाश म्हणजे नाश करायचा नाही असं नाही. नाश करायचा नाही म्हणजे नाश करूच शकत नाही, कारण ती अविनाशी आहे. म्हणजे ती शाश्वतच आहे. हो, तिच्याकडं ते ब्रह्मज्ञान, विनाशाच्या पलीकडे असणारं ब्रह्मज्ञान तिच्याकडे आहे. ते ब्रह्म आहे, सत्य आहे, ज्ञान आहे, ते अनंत आहे. त्याच्या पलीकडे ती अविनाशी आहे. म्हणजे तिचा नाश होऊच शकत नाही अशी ती आहे, कारण ती सगळ्यामध्ये आहे आणि सगळ्यामध्ये नाही अशी ती आहे. म्हणून तिला निर्नाशा असं, तिचा नाश होऊच शकणार नाही अशी ती अविनाशी आहे, शाश्वत आहे असं तिचं नाव 181व नाव आपल्याला या श्लोकामध्ये दिसतं. पुढचं जे तिचं नाव आहे ते मृत्युमथिनी. आता हे आपल्या सामान्य मानवासाठी मृत्युमथिनी म्हणजे मृत्यूचा नाश करणारी आहे. ती अविनाशी आहे. हो, तिला काय मरण बिरण नाहीये, ती अजन्म आहे. पण आपण मात्र काय आहे, आपण सगळे जन्माला आलो म्हणजे केव्हा ना केव्हा मृत्यू हा आपल्याला गाठणारच आहे.
आणि मृत्यू म्हणजे मरण. कोणीही ते टाळू शकत नाही. कोणीही अमरणपट्टा घेऊन आलेले का? कोणी अमरपट्टा घेऊन आलेले नाही. कधी ना कधी मरण येणार. कोणाला 110व्या वर्षी येईल, कोणाला 10व्या वर्षी येईल, कुठल्याही वर्षी येऊ शकतं. म्हणजे आपल्याला मरण हे येणारच आहे. पण हा मृत्यू टाळता येऊ शकतो आणि ते टाळता येण्याचं वरदानच म्हणजे मृत्यू हे एक वरदान स्वरूप खरं तर आपल्याला दिलेलं आहे. आणि ते आपल्याला कळत नाहीये केव्हा येणार आहे. ते आपल्याला वरदान आहे. येणार आहे हे नक्की माहिती आहे, पण केव्हा येणार आहे हे कळणार नाही. हे वरदान आपल्याला आहे. म्हणून तो मृत्यू येईपर्यंत तरी प्रत्येक मनुष्यानं चांगलंच करायला पाहिजे. भक्तांच्या कर्माचा नाश करणं हे काम ही ललिता अंबिका करणार आहे. कारण पुनर्जन्म, आता आपल्याला इथं मृत्यू मथनी म्हटलेलं आहे. इथं मगाशी मथन म्हणजे मंथन करणे, असं घुसळणं असा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे आपण जी कार्य करतोय, जी कर्म करतोय, त्या सगळ्याची घुसळण करून चांगलं कर्म किती आहेत हे ती बघती. आपण म्हणतो ना की मरण पावलं की आपण त्याच्या चित्रगुप्ताच्या दरबारात जातो. मग तो आपला चांगल्या आणि वाईट कार्यांचा जोखालेखा बघतो. काय काय आहे, चांगली कार्य किती आहेत, वाईट कार्य किती आहेत. आणि मग तो सांगतो की नाही तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार आहे. पण आपण साधक लोक, आपण भक्त लोक, आपल्याला काय करायचंय आता? आम्हाला पुनर्जन्म नको आहे. आम्हाला पुनर्जन्म नको. पुनर्जन्मापासून मुक्ती मिळवायची आहे. पण हे केव्हा होईल? तर ते तिचं ध्यान सदैव केलं, तिची भक्ती सदैव केली, आपण चांगल्या प्रकारे तिला ओळखायला लागलो तर आणि तरच केवळ तिची कृपा दृष्टी आपल्यावरती राहणार आहे. आणि म्हणून ती इथं तिचं नाव मृत्यू मथनी असं दिलेलं आहे. म्हणजे आपल्या चांगल्या कार्य आणि वाईट कार्य यांची घुसळण करून तिने चांगलं जे काम आहे त्याच्याबद्दल ती सांगते. तुझी वाईट कामं भरपूर आहे, तुला अजून भोगायचंय बरंचसं काही जा पुनर्जन्म घेऊन जन्माला. आणि ते जर टाळायचं असेल तर ह्या जन्मामध्ये जो आपल्याला जन्म मिळालेला आहे त्या जन्मामध्ये आपण चांगले सत्कृत्य, आपले सद्विचार हे सगळं बाळगायला पाहिजे. तर आणि तरच आपण मुक्ती मिळवू शकतो आणि तिची कृपा दृष्टी ह्या जगन्मातेची मिळवू शकतो. आणि ह्यासाठी तिचं इथं नाव मृत्यू मथनी असं पडलेलं आहे. म्हणजे मृत्यूचा नाश करणारी आहे. म्हणजे मुक्ती केव्हा मिळणार आहे आपल्याला? तर आपण तिची कृपा दृष्टी प्राप्त झालो, तिची कृपा दृष्टी आपल्याला मिळाली, तिने जर ती आपल्याला प्रदान केली तर आपण या सगळ्यापासून लांब राहणार आहे. आणि आपण आपोआपच मृत्यू टाळून पुनर्जन्म न घेता आपण मुक्ती मिळवणार आहोत असा अर्थ इथं अभिप्रेत आहे. त्याच्यानंतर पुढचा जो शब्द म्हणजे पुढचं जे तिचं नाव आहे निष्क्रिया, अतिशय छान नाव आहे. आपण म्हणतो की काय त्या सतत कामातच असतात बाई, सतत कामच करत असतात. इथं तिला निष्क्रिया म्हटलेलं आहे. अरे निष्क्रिया म्हणजे तसं नाहीये. इथं निष्क्रिया याचा अर्थ आहे कोणत्याही कृतीत, म्हणजे तुमच्या राग लोभामध्ये त्या गुंतून राहत नाहीत अशा त्या निष्क्रिया आहेत. कार्य सतत आहे. कारण शिवाची गती, शिवाची गतीची जी ऊर्जा जी आहे ती विमर्श रूपामध्ये आणि कृती केल्याशिवाय ती असूच शकत नाही. कुठलाही माणूस, समजा तुम्ही असंच्या असंच बसून राहिला तर पुढच्या समोर ठेवलेला चहा तुमच्या घशात जाईल का? नाही जाणार. कृती ही करायलाच पाहिजे. आणि त्यामुळं कृती केल्याशिवाय ते होऊ शकत नाहीये. कारण आपलं भौतिक शरीर जे आहे ते शरीर क्रियांच्या अधीन आहे. आता मी तुम्हाला काहीतरी सांगते, मी हात हलवते, बोट दाखवते, डोळे मोठे करून बघते आहे, हे सगळे तोंडाने बोलते, या सगळ्या क्रिया करतायत. म्हणजे आपलं शरीर हे क्रियांच्या अधीन आहे. आणि त्या कृती चांगल्या किंवा वाईट कशाही असू शकतात. पण ज्याला आत्मसाक्षात्कार घडवून घ्यायचा आहे, ज्याला त्या ब्रह्मज्ञान मिळवायचं आहे, त्याला स्थूल शरीरावर परिणाम होऊन देऊन चालणार नाहीये. म्हणजे आपलं देह जो आहे देहावर काही परिणाम करून घ्यायचा नाही. आत्म्याला ओळखायचा. देहाच्या आतमध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याला ओळखायचा आहे. म्हणजे सूक्ष्म मनानं काही दखल घ्यायचं नाही. भले मला आता इथून जोरात वारं येतंय, वाऱ्याचा आवाज येतोय, फोन वाजल्याचा आवाज येतोय, पण माझ्या देहानं
त्याचा जराही परिणाम करून घ्यायचा नाहीये, अशी क्रिया आपल्या देहाला घडवून आणायची. म्हणजेच काय करायला पाहिजे, तर आपण आत्मानंदात राहायचंय. देह माझा काही का करेना, पण माझं मन, माझा आत्मा सदैव आनंदामध्ये राहायला पाहिजे, तृप्त राहायला पाहिजे. म्हणजे आपल्या सामान्य कुठल्याही कृतीचा आपल्याला परिणाम होत नाही. आपलं कर्तव्य करत राहायचे आहे. इथं तिचं म्हणजे आत्मानंदात तृप्त राहण्यासाठी आपण कोणत्याही देहाच्या भौतिक कृतींमध्ये अडकून पडायचं नाहीये, तर आत्म्याला समजून घेऊन कार्य करायचंय. चांगल्याच कृती करायचे आहे की जेणेकरून आपल्या स्थूल शरीरावर परिणाम होणार नाही, पण सूक्ष्म शरीरामध्ये त्या आत्म्याला ओळखण्याची कृती होईल की जेणेकरून तो माझा आत्मा जो आहे तो आनंदामध्ये कसा आहे हे आपल्याला कळेल. इथं तिचं ते निष्क्रिया असं नाव संबोधलं गेलेलं आहे. पुढचं आहे निष्परिग्रह. आता हे 183 नाम आहे. येथे तिने केलेल्या म्हणजे आपण जेव्हा एखादी कृती करतो, मगाच्या नामामध्ये आपण कृती करायलाच पाहिजे. आपला स्थूल देह जो आहे तो कृतीमध्येच आहे, एकच आहे आपलं नाम. आणि केलेल्या कृतीच्या बदलात तिला काही मिळतंय का, लितांबिकेला काही मिळणार आहे का, त्या देवीला काही, जगन्मातेला त्याचा काही फायदा आहे का. आम्ही काही कृती केल्या, आमच्या स्थूल देहानं काही चहा पिला, पाणी पिलं किंवा कोणाला काही मारलं, झोडपलं, त्याचा परिणाम तिला काहीच होणार नाहीये. कृतीच्या बदल्यात तिला काहीच मिळणार नाहीये. पण मागच्या नामाचं म्हणजे निष्क्रिया नामाशी हे नाम सुसंगतपणे जोडलं गेलेलं आहे. कारण ती कुठल्याही कृतीमध्ये गुंतत नाही. तुमच्या कुठल्याही कृती होऊ देत, पण त्याच्यात ती अडकून पडत नाहीये. तर ती भक्तांकडून काय करते, कृतज्ञता व्यक्त करून घेते आहे. आणि धार्मिक पूजा, फुलं, अन्न म्हणजे नैवेद्य अर्पण ही सगळी ती अपेक्षा करत नाहीये. तर ती काय करते, ती कारण ती क्रिया रहित आहे. स्थूल तो हे सगळं करणार आहे, पण सूक्ष्म जो आहे तो हे सगळं करणार आहे का. स्थूल देहानं आपण फुलं अर्पण करू शकू, तिची पंचामृत स्नानाने अभिषेक करून पूजा करू शकू, पण सूक्ष्म देह जो आहे आपला तो हे सगळं काही करणार नाही. परंतु सूक्ष्म देहामध्ये असणारी ती जी जगदंबा वास करून आहे, ते जे परब्रह्म आहे, जी परमात्मा देवता आहे, ती मात्र आपण स्थूल देहानं केलेल्या ह्या सगळ्या पूजन अर्चन हे सगळं स्वीकारणार आहे. आणि ती स्वीकारणारी असल्यामुळं ती घेते, पण ते आपल्याला कळत नाहीये. म्हणून इथं तिचं नाव निष्परिग्रह असं ठेवलेलं आहे. परिग्रह, अपरिग्रह म्हणजे न घेणारी, ती दुसऱ्यांकडून काही करणं. अंतरात्म्यामध्ये ते जाणार आहे का, फुल जाणार आहे का, तो प्रसाद ती अंतरात्म्यापर्यंत जाणार आहे का. आपण फक्त नैवेद्य दाखवणार, पाणी फिरवणार आणि सगळ्यांना वाटून देणार तो प्रसाद. म्हणजे आपण आपल्या स्थूल देहाला तो फक्त देतोय, प्रत्यक्ष सूक्ष्म देहापर्यंत ते काही जात नाही. कारण त्या सूक्ष्म देहाला त्या कशाचाही अपेक्षाच नाहीये, न घेणारी आहे. दुसऱ्याकडून ती काहीही घेत नाही. अशी ही माझी जगदंब माता आहे, अशी ही माझी परमात्मा देवता आहे. आणि तसं पण तरीही ती भक्तांकडून मात्र, भक्त जेव्हा भक्तीनं, आता रेश्माता इथं आलेल्या दिसत आहेत मला या व्हिडिओमध्ये, तर त्यांनी जेव्हा पर्व भागवत केलं, त्यांनी अतिशय भक्तीनं त्या भगवंताची पूजन अर्चन, प्रसाद, नैवेद्य, सादरीकरण, इतकी तयारी आणि हसतमुखानं सगळ्यांचं स्वागत, हे सगळं जेव्हा करत होत्या तेव्हा ती भक्तीनं त्या सगळं करत होत्या. आणि तो भगवंत काय करत होता हे सगळं बघत होता की माझे साधक, माझा भक्त किती माझी सेवा करतोय. तो त्या सगळ्या कृतींमधून कृतज्ञता व्यक्त करत होता. आणि तेच कार्य करण्याची जी बुद्धी आहे ती ही आमची जगदंबा माता देत असते. हेच या निष्परिग्रह या नावामधनं आपल्याला संबोधन मिळते. आणि म्हणून वाग्देवींना तिचं नाव इथं निष्परिग्रह. ती स्वतः काही स्वीकारत नाहीये, पण आपल्याला मात्र कृतज्ञता व्यक्त करण्याची बुद्धी देते आहे. हेच आपल्यासाठी राहणे, आपल्यावर तिची कृपा आहे, तिची कृपा दृष्टी मिळते. हेच आपल्याला इथं तिच्या ह्या नामामध्ये असताना दिसतंय. आपण पुढचा 50वा श्लोक उद्या बघूया. उद्या म्हणजे पुढच्या वेळेला बघूया. आज 4 श्लोक झालेत, कारण नावही खूप होती त्यामुळं पुढं शक्य नाही झालेलं मला जायला. आपण पुढच्या
आपल्या याच्यामध्ये घेऊया. इथंच थांबूया. माझ्याकडनं काय चुकीचं वगैरे थोडंफार सांगितलं गेलं असेल तर ते माझ्या अभ्यासातल्या चुका आहेत, मला नाही नीट सांगता आलं. पण जे काही तुम्हाला थोडंफार समजलं असेल, मी मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रयत्न केलाय की त्या प्रत्येक नावामध्ये अभिप्रेत असणारा अर्थ तुम्हाला समजावा. कारण इतकी नावं देण्याचं वाग्देवीनी तेच कारण आहे की प्रत्येक नावाला अर्थ आहे. सार्थ सहस्रनामावली आहे ती, अर्थासहित आहे, त्याला बिना अर्थाने कुठलीही गोष्ट तिने केलेली नाही आहे. आणि त्यामुळं आपण हे सहस्रनाम स्तोत्र जेव्हा वाचतो तेव्हा इतक्या नावांनी तिला संबोधित करतो आहे. आणि हेच आपण तिच्यासाठी एक पूजन अर्चन नामस्मरण करतोय असं आपल्याकडनं अभिप्रेत आहे. आपण आता इथंच थांबूया आणि पुढच्या वेळेला आपण 50व्या श्लोकापासून सुरू करूया. सगळ्यांनी शांत चित्तानं तुम्ही ऐकून घेतलं, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. काही चुका असतील तर तुम्ही मला माफ करा. आणि ती जगदंबेला मी सुरुवातीला प्रार्थना केली की तुझ्या कृपेशिवाय मी हे काही करू शकणार नाहीये. तिची थोडीफार कृपा असेल तर माझ्याकडनं काहीतरी चांगलं घडेल, अन्यथा तिची इच्छा आणि माझी कृती हेच आपल्या पुढे येणार आहे. धन्यवाद. इथेच थांबू.